नमस्कार सर्वांना. गुड इव्हनिंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या तिसऱ्या दिवसाच्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम वेलकम वेलकम. चला, 2 दिवस संपले आहेत क्लासला, अजून 2 दिवस बाकी आहेत. आज तिसरा दिवस आहे, तर आज तुमचा अर्धा कोर्स कम्प्लीट होऊन जाईल. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कशासाठी? दोन कारणांसाठी. एक, ज्या तुम्ही पहिल्या दिवशी मला सांगितलं होतं तुमच्या जीवनामध्ये आजाराच्या समस्या आहेत, नात्यांचे प्रॉब्लेम आहेत, फायनान्शियल इश्यूज आहेत. आता आज तुम्ही शिकणार आहे की ते प्रॉब्लेम का आहेत, कुठे गडबड आहे. तुमच्या घरच्यांचे प्रॉब्लेम्स तुम्ही अनालाइज करायला शिकणार आहे. त्याच्यानंतरून 7 चक्र ओरा खूप सुंदर माहिती. त्याच्यानंतरून ज्यांचाही शक्तिपात झाला आहे सर्वांचं अभिनंदन. अ, त्यांचं ऍक्टिव्हेशन करून दिलं जाईल. ज्यांचा राहिला आहे शक्तिपात, क्लास संपल्यानंतर दुसरी लिंक देईल, त्याच्यावर ज्यांचा राहिला आहे त्यांचा अटेन्डमेंट मी परत करून देईल. त्याच्यानंतरून आज शिकणार आहे रेकीला कॉल कसा करायचा, रेकीला कसं बोलवायचं, कसं पाणी चार्ज करायचं, तर तुम्हाला व्हायब्रेशन्स वगैरे जाणवायला लागतात. जाता जाता परत मला मग विसरलो तर आठवण द्या. कसली? पेंडुलम डाउजिंग उद्या आहे, तर डाउजर कसं बनवायचं पेंडुलम ते मला लक्षात राहतं माझ्या, नाही राहिलं तर रिमाइंड करून द्या. ओके. चला ठीक आहे, आजच्या सेशनला सुरुवात करूया. ओके. आता सर्वप्रथम काय करायचं आहे? आता रोज किती शिकायचं नाही का? आज आता आपण काय करू, एक गेम खेळूया. ऑनलाईन गेम आहे, झूमवरच खेळला जातो. मस्त गेम आहे. सकाळच्या बॅचला खूप मजा आली सर्वांना. तर 1च मिनिटाचा आहे, 1 मिनिटामध्ये तो ऑनलाईन गेम संपेल. आता काही मी घेतो तर त्याला काहीतरी कारण असतं, उगीच घेणार नाही हा. आता तरी म्हटलंच आहे छोट्या मुलांसारखं बना, तर छोटा खेळ खेळूया 1 मिनिटाचा. काय गेम आहे बघा. ह्या गेमसाठी मला तुमचे व्हिडिओ ऑन पाहिजे फक्त 1 मिनिटासाठी. जे लोक खूप बिझी आहे, जरी तुम्ही कामात असाल तरी 1 मिनिटासाठी व्हिडिओ ऑन करा, नंतर व्हिडिओ बंद केला तरीही चालेल. आणि मजा बघा किती सुंदर येते. खूप मजेशीर गेम आहे हा. अगोदर आपण सर्वांचे चेहरे बघूया किती सिरियस आहे. चला आता व्हिडिओ ऑन करा बरं 1 मिनिटासाठी. वर्षा मॅडम, चला व्हेरी नाईस. सोनाली मॅडम, ओके. बघा चांगल्या तर दिसतात. अनिता मॅडम, चला सर्वांनी करा. आहेत ना घरात, मग करायचं 1 मिनिट. आता बघा खरंच काही लोक बिझी आहेत, 1 मिनिटासाठी करा. चला करा. मच्छिंद्र शिंदे सर, सपना जैन मॅडम, सुरेखा मॅडम. फक्त गाडी चालवत असाल तर नका ऑन करू, 1च मिनिट खेळ खेळायचा आहे. आता जे जे चेहरे सिरियस बसले आहेत ना, आता गंमत बघा 1 मिनिटात काय होतं सर्वांचं. चला आपण स्टार्ट करूया. आता गेमचा नियम काय आहे बघा. गेमचा रूल असा आहे, माझ्याकडे घड्याळ आहे, टाइमर लावलेला आहे. जेव्हा मी बोलेल युअर टाइम स्टार्ट नाव, त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला, पुढचे 60 सेकंड, 60 सेकंडचा गेम. जेव्हा मी टाइम स्टार्ट नाव बोलेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या चेहऱ्यावर एक स्माइल आणायची आहे. अशी मनापासून एक स्माइल आणायची आहे. 60 सेकंदाच्या आत ज्याने ही स्माइल सोडली तो आउट. ओके. करून बघा, खूप मजा येते हा. चला, स्वतःला एक चान्स द्या, एक गेम खेळून बघूया. ओके. खूप दिवस झाले आपण खेळलो नाही. काय रोज रोज काम करतात, तेच सकाळी उठायचं, कामाला जायचं. हं? तेच तेच रोजचे गुन्हे भांडे. एक गेम खेळूया. चला. युअर टाइम स्टार्ट नाव. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल. ज्याने स्माइल सोडली तो आउट. कितीही टेन्शन असू द्या, स्माइल. आता मला सुंदर सुंदर चेहरे बघू द्या. किती सुंदर स्माइल आहे. स्मिता मॅडम, व्हेरी नाईस. योगेश सरांची पण छान. रवींद्र सर एवढं सिरियस कुठे, अजून थोडं स्माइल करा, तुम्हाला मी आउट करेल. व्हेरी नाईस सुनीता मॅडम. शीतल मॅमचं पण छान आहे. स्नेहा मॅम अजून थोडीशी. ओके. ममता बदाने नाव आहे. मयुरी मॅम, माधुरी मॅम थोडस अजून स्माइल करा बरं, थोडस. हा बघा, हा ही स्माइल पाहिजे. रजनी मॅमची पण छान आहे. झूम युजर आहे. गणेश सर खूप छान. ओके. हा स्वाती मॅडमची तर बेबी पण हसते बघा बरं. छोट्या मुलांचा गेम आहे, त्यांना बरोबर कळतं. ओके. गणेश सर, शारदा, व्हेरी नाईस. अंजली मॅम खूप छान हा. बघा कसं लगेच तुमचा मूड शिफ्ट झाला. वर्षा काटकर मॅम खूप सुंदर. व्हेरी नाईस. सोनल मॅम, सोनाली मॅमची पण छान स्माइल हा. बघा ह्या वयात पण आपले चंद्रकांत सर हसताना किती सुंदर दिसत आहे. अजून स्माइल करा सर. चंद्रकांत सर, ओके. संगीता खूप छान, खूप सुंदर. ओके.
ओके चला, हा चला, पूनम मॅम आहे, काहींचे फोनने नावे ना घेत आहेत. चला, ओके, 10 सेकंड राहिले आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. थँक्यू सो मच. गेम संपला आहे. मला माहिती आहे आता तुम्ही एवढे बिझी नाहीये, तरी पण करायचं तर करा बंद, पण आज लक्ष देऊन ऐका, महत्वाचा दिवस आहे. चला, थँक्यू सो मच. बघा, अचानक तुमची एनर्जी शिफ्ट झाली की नाही? दिवसभराचं आपलं रोजचं रणगाणं असतंच, हे काम आहे ते काम आहे, पण हा 1 मिनिट तुम्हाला अचानक सगळं विसरायला लावलं की नाही? तर ती स्माइल का महत्वाची का नाही, ते मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगणार आहे. विनाकारणाचं मी काही शिकवत नसतं. आता कालचा प्रश्न. काल पास्ट लाईफ मेडिटेशन घेतलं जाता जाता, तर काही लोकांना त्या जुन्या आठवणी येतात, सांगू शकत नाही. आज फक्त मला सांगा आता मेसेजमध्ये, कुणा कुणाला माफ करायला जमलं आणि कुणाला नाही जमलं. फक्त चॅट बॉक्स मध्ये सांगा. जमलं तर जमलं, नाही जमलं एवढंच टाईप करा. बाकी सगळी स्टोरी नका सांगू, त्या माणसाने त्रास दिला. सांगा, ज्याला जमलं त्याने जमलं टाईप करा, ज्याला माफ करायला नाही जमलं नाही. संगीत मॅडमला जमलं, अजून शारदा मॅडमला जमलं, साधना मॅडमला नाही जमलं, नो प्रॉब्लेम. चला, वर्षा मॅडमला नाही जमलं पण केलं, ठीक आहे. ओके, नाही जमलं, जास्त नाही जमलं स्मिता, ठीक आहे. चला, काही ना जमले. चला, कृष्णा मॅडम, पुष्पा मॅडमला जमलं आहे, कविता मॅडमला नाही, ठीक आहे. नाव नाही घेत मी, तुम्ही फक्त तुमच्या भावना व्यक्त करा. ओके, मनातलं बाहेर काढा, नाहीतर आपण सगळ्यांना फसवू शकतो, मनाला नाही फसवू शकत. ओके, नाही जमलं तरी खूप कठीण गेलं, इट्स ओके. आता बघा, 1 मिनिटासाठी सांगतो. आपण शिकवायला लगेच 7 चक्र आणि ओराचा अभ्यास आपण घेणार आहे. ओके, 1 मिनिट थांबा, आपली फाईल कुठे आहे? ओके, चला, बघा, माफ का करायचं आहे, व्हाय फॉरगिव्हनेस इज इम्पॉर्टंट, एक साधं स्वतःला समजावून घ्या. ज्यांना तुमच्यावर प्रेम कसं करायचं माहिती नव्हतं, त्यांना माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकणार आहे. ज्यांना तुमच्याशी कसं वागावं हे माहिती नव्हतं, त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळे आता तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला, स्वतःची केअर करायला शिकणार आहे. ज्यांना तुमच्या स्वप्नावर विश्वास नव्हता, त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळे तुम्ही आता स्वतःला प्रेरणा द्यायला आणि जीवनात स्वतःला पुढे नेण्यास शिकणार आहे. जे तुमच्या वाटचालीत साथ देऊ शकले नाही, त्यांनाही माफ करायचं आहे, कारण आता काय होणार आहे, त्याच्यामुळे इथून पुढे तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकणार आहे. आणि बघा, तुम्ही जोपर्यंत जुनं काही सोडत नाही ना, नवीन येत नाही. ओके, ते जुने दुःख, जुन्या लोक असतील, सोडून द्यायला शिका. जितकं तुम्ही लेट गो करणार ना, तेवढे हॅपी राहणार. तर लेट गो करणं खूप महत्वाचं आहे, म्हणजे सोडून देणं. ओके, ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि सगळ्यात मोठा पराक्रम भांडण्यामध्ये नसतो, तर माफ करण्यामध्ये असतो. ओके, त्याला खूप करेज लागतं. आणि एकदा तुम्ही करून बघा लेट गो, तुमच्या लाईफमध्ये नवीन नवीन गोष्टी येत असतील. नाहीतर नवीन जीवनामध्ये प्रकाश येणार नाही, ते अंधकारमय जीवन अंधकारमयच राहणार आहे. ते सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे, पण मी सांगणार आहे पुढे जाऊन तुम्हाला, कुणाला का नाही जमलं आणि कुणाला का जमलं, आजच्या सेशन मध्ये बघणार आहे. चला, आजचा आपला विषय आहे ऑरा. ऑरा म्हणजे काय, कसं प्रोटेक्ट करायचं, 7 चक्र काय असतात, आधी आपण ओरा पासून सुरुवात करणार आहे. ओके, आता ऑरा म्हणजे काय बघा, तुम्हाला जसं स्क्रीनवर दिसत आहे, हे सगळे देव देवता महापुरुष आहेत. यांच्या फोटो मागे बघा, यांच्या मागे एक प्रकाशाचं वलय दिसत आहे, त्याला बोलतात त्यांचं ऑरा, एक ऊर्जा क्षेत्र असतं. ओके, तुमचं जरी दिसत नसलं, तुमचंही असतं, व्यक्तीचं, वस्तूचं, वास्तूचं, सर्वांचंच ऑरा क्षेत्र असतं. ओके, आता ऑरा म्हणजे काय, ऑरा म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेलं एक ऊर्जा क्षेत्र. हे 7 स्तरांमध्ये विभागलेलं असतं. व्यक्तीचे विचार, भावना आणि आरोग्यावर याचा प्रभाव पडत असतो. ऊर्जेचे संतुलन बिघडल्यास थकवा, चिंता, निराशा जाणवते. तर बघा, याला मोजता देखील येतं. माणसाच्या औराची सरासरी लांबी शरीराच्या सर्व दिशांना, म्हणजे खाली, आजूला, बाजूला, आपल्या खाली नाही, वरती आणि सराउंडिंगला सुमारे 3 ते 4 फूट असते. मात्र ही लांबी व्यक्तीच्या ऊर्जा पातळी, भावना
आध्यात्मिक साधना आणि आरोग्यानुसार बदलू शकते. कमकुवत किंवा कमी बघा, एखादा ऍव्हरेज कोणी असेल पर्सन 3 ते 4 फूट असते. कोणी कमकुवत किंवा बेड रिडन माणूस असेल की आता तो जाण्यावरच आहे, त्याचा ओरा 1 फुटाहून देखील कमी आलेला असतो. ध्यान करणारे, जे खूप ध्यान करतात, योगा करतात, फिजिकली फिट असतात, हिलर्स वगैरे मेडिटेशन मध्ये जे डीप जातात, त्यांचा ओरा 6 ते 12 फुटांपर्यंत देखील वाढलेला असतो. ओके. आणि असं नाहीये की आता तुम्ही बोलणार ओराची लेंथ कशी मोजायची, काय करायची, तर बरेचसे हिलर लोक असे असतात की आता एक टूल आहे, मी तुम्हाला सांगणार आहे, ओरा बघितला पण जातो कसा दिसतो. एक टूल आहे, जर लेंथ मोजायची असेल तर बरेचसे हिलर्स लोकांकडे एक डिव्हाइस असतं, आता याला एल रॉड बोलतो, हा एल रॉड आहे. तर एखाद्याच्या ओराची लेंथ मोजायची असेल तसं अमेझॉनवर पण भेटतं, आता नका करू, फ्युचरमध्ये पाहिजे तर घ्या. ओके. तर एखाद्या व्यक्तीला 10-15 मीटर मागे उभं करायचं आणि सांगायचं हळूहळू चालत येईल. जेव्हा त्याचं ऊर्जा क्षेत्राला टच करतं तर याच्यामध्ये मुवमेंट सुरू होऊन जाते. इवन याच्याने आपण एखाद्याचा ओरा निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह हे देखील ओळखू शकतो. ओके. याला एल रॉड बोलतात, लेंथ मोजण्यासाठी किंवा ओरा बघण्यासाठी. बाकीचे टूल्स देखील मी तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळात. ओके. तर बघा, होतं काय, काही ठिकाणी साधं सोपं आहे. ओरा म्हणजे काय, एखाद्या ठिकाणची एनर्जी डिटेक्ट करणं. ओरा बघण्यापेक्षा तुम्हाला फील होणं गरजेचं आहे. साधं सोपं आहे. मी तुम्हाला 2 उदाहरणं दिली. पुढचा 5 तास तुमच्याकडे फ्री आहे, कुठे घालवणार? एखाद्या मंदिरात घालवणार की एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घालवणार? तुम्ही साहजिकच मंदिरात जाणार. एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला गेले, तुम्ही जरी निरोगी असेल, तिथे जाऊन संध्याकाळी काहीतरी रोग घेऊन घरी येणार, आजूबाजूच्या एनर्जीज घेऊन. ओके. तर प्रत्येक व्यक्ती, वास्तू, सर्वांचंही एनर्जी क्षेत्र असतं. आता तुमचा प्रयोग का केला तेही सांगतो. बघा, हा जो फोटो आहे याच्यामध्ये बघा, एक दुःखी व्यक्ती आहे, ही एक सॅड पर्सन आहे, आणि त्याचं ऊर्जा क्षेत्र बघा, हे त्याचा ओरा आहे. जर तुम्ही जरा नोटीस केलं तर याच्या ओरामध्ये असे छोटे छोटे गॅप आहेत, हे जे आहेत छोटे छोटे गॅप असतात. होतं काय, जेव्हा एखादे दुःखी पर्सन, सॅड पर्सन किंवा ज्याचा ओरा कमकुवत आहे, तो एखाद्या अशा व्यक्तीच्या ओरामध्ये प्रवेश करतो, जी व्यक्ती ऑलरेडी निगेटिव्ह आहे, टॉक्सिक आहे. मग तुम्ही त्याच्या एनर्जी पण लवकर ओढून घेतात. मग एखाद्याची नजर लागणं असेल, बॅड इंटेन्शन असेल, तर तसं तुमचं जीवन आधीच 12 वाजलेले असतात, परत अजून खराब व्हायला लागतं. ओके. तर जितकं तुम्ही सॅड असेल, नाराज असाल, तुमचे एनर्जी क्षेत्र परत तुमचं संकुचित पावतं. ओके. तर एखादा हॅपी पर्सनचा ओरा कसा असतो बघा, एक आनंदी पर्सन बघा, याचं ऊर्जा क्षेत्र पूर्णपणे बंदिस्त आहे, पूर्णपणे प्रोटेक्टेड आहे, लॉक आहे. आता अशा व्यक्तीला काहीही फरक पडत नाही, याच्या आजूबाजूला कितीही निगेटिव्ह व्यक्ती असेल, तुम्ही आनंदी लोक बघितले असेल, यांना काही फरक पडत नाही. आणि ज्यांचं ऊर्जा क्षेत्र असं हॅपी गो लकी लोक असतात, त्यांच्याबरोबर सगळं चांगलंच होतं. जो व्यक्ती आनंदी असतो त्याच्याबरोबर सगळं चांगलं होतं. जो दिवसभर तोंड लटकून फिरतो, निगेटिव्ह घटनाच होतात. प्रॅक्टिकल करून बघा. ओके. आता मी तुमची स्माइल ऍक्टिव्हिटी कशाला घेतली बघा, एक छोटासा प्रयोग करून बघा, प्रॅक्टिकल. हळूहळू सुरुवात करायची, लगेच नाही. समजा तुम्ही उद्या सकाळी घरातून काहीतरी टास्क करायला बाहेर गेले आहेत. आपण घेऊया की एक दुधाची पिशवी घ्यायला दुकानात चालले आहेत, बिल्डिंग मधून बाहेर पडले घरातून. आता यायला 5-10 मिनिट लागतील. स्वतःला टास्क द्यायची, काय, मी घरातून बाहेर पाऊल पाडल्यानंतर एक स्माइल ठेवेल चेहऱ्यावर, आणि ते काम करून येऊपर्यंत चेहऱ्यावर स्माइल तशीच ठेवेल. एक टास्क द्या स्वतःला. एकदा प्रयोग करून बघा, आणि त्या 5-10 मिनिटांमध्ये बघा तुम्हाला किती एनर्जीमध्ये शिफ्ट जाणवेल. जी ही व्यक्ती तुम्हाला रस्त्यात भेटेल, दुकानदार भेटेल, कोणी ओळखीचं भेटेल, तुम्हाला बघून तो देखील प्रसन्न होईल तुमची स्माइल बघून. पण जर तुम्ही तोंड लटकून फिरले सकाळी, तीच तीच कटकट उदास तोंडाने, तर लोक काय बोलतात, सकाळी सकाळी याचा चेहरा पाहिला आणि दिवस खराब गेला. तुम्ही स्वतःच नोटीस करा, एखादा दुःखी व्यक्तीला तुम्ही पाहिलं, तुम्हाला कसं वाटतं? सेम. एखादा आनंदी व्यक्ती असेल, त्याच्याबरोबर सगळं चांगलंच होतं. तर वाईस वर्सा आहे, तुम्ही सॅड असाल, ओरा कमकुवत होतो, हॅपी असाल, ओरा चांगला होतो, किंवा ओरा चांगला असेल तर तुम्ही हॅपी होतात. त्याला एकमेकाला ते वाईस वर्सा काम करत असतं. ओके. तर हॅपी राहा जास्तीत जास्त, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये पण आनंद करा. ओके. तर बघा, ओराचे काही स्तर आहेत.
7 स्तर असतात. हवं तर लिहून घ्या. मी 1 मिनिटात आलो. कोणीतरी आलंय डोरवर. जस्ट 1 मिनिट द्या. हे 7 स्तर असतात. जस्ट 1 मिनिट. ओके. बघा, ओराचे 7 स्तर असतात आपले. भौतिक स्तर, भावनिक स्तर, मेंटल लेअर असते, ऍस्ट्रल लेअर असते, बरंच काही आहे. सध्या आपल्याला फिजिकल लेअरवरच काम करायचं आहे, जी भौतिक जीवनाची लेअर असते. ओके, त्याच्या काही रेमेडीज मी तुम्हाला सांगेन. आता तुम्ही बोलणार सर सांगत आहे, पण खरंच हे सगळं असतं की नाही? तर बघा, तुमचा विश्वास बसण्यासाठी फक्त सांगत आहे. बघा, अ, तुम्ही ओराला बघू देखील शकता. जसं तुम्हाला खूप वर्षांपासून 300-400 वर्षापूर्वी आधी कोणी सांगितलं असतं की आपण शरीराच्या आतले ऑर्गन्स बघू शकतो. सगळे काही ऑर्गन्स असतील किंवा एखादी आई गर्भवती आहे, बाळ बघू शकतो, तर कोणी विश्वास ठेवला नसता 300-400 वर्षांपूर्वी. पण आता आपल्याकडे सोनोग्राफीचे कॅमेरे आहेत, एक्सरे मशीन्स आहेत, तर बघू शकतो. तसंच आता ओरा बघण्यासाठी देखील मार्केटमध्ये काही डिवाइस असतात. आता याला किरिलियन फोटोग्राफी असं म्हटलं जातं. हा कॅमेरा आहे, याच्याने तुम्ही बघू शकता. तर बघा, ओरा व्यक्ती आणि वस्तू सर्वांचा आहे. बघा, इथे टोमॅटो आहे, चावी आहे, पान आहे, सगळं काही आहे. तर एनर्जी सगळ्यांमध्ये आहे, ओरा सगळ्यांचा असतो. एक साधं उदाहरण, रेकी शिकत असताना तुम्हाला प्रत्येक गोष्ट ऊर्जेच्या स्वरूपात बघायची आहे. जसं भक्त प्रल्हाद होते, त्यांना परमेश्वर कणाकणामध्ये दिसत होता, म्हणजे एनर्जी सगळीकडे दिसत होती. ओके. तसंच बघा, उद्या जेव्हा मी तुम्हाला पेंडुलम डाउजिंग शिकवेल, तेव्हाच तुम्हाला कळेल की तुम्ही तुमच्या घरातील देवदेवतांचे फोटो असतील, घरातली कुठली रूम असेल, कुठली व्यक्ती असेल, सर्वांचा ओरा तुम्ही बघायला उद्या पेंडुलम डाउजिंगने शिकणार आहे. तर तुम्हाला ते एनर्जीचं नॉलेज उद्या येऊन जाणार आहे. ओके. प्रत्येकाचा ओरा असा असतो. त्याच फोटो, त्या कॅमेराने जर फोटो काढला तर व्यक्तीचे असे ओरा असतात, त्याचे काही कलर असतात, कलरचे मिनिंग असतात. ओके. तर हे सगळं तुम्हाला ऍडव्हान्स लेवलमध्ये शिकवलं जातं. एक तुमच्या ओराचा कलर काय असेल, काय नाही, ते सगळं नंतरच असतं. सध्या असं असतं, समजून घ्या. ओके. त्याच्यानंतरून बघा, तर तुम्हाला काय करायचं आहे, व्यक्ती आणि वास्तू दोघांचाही असतो. आता आपल्याला ओराला प्रोटेक्ट कसं करायचं ते बघायचं आहे. ओराचे रंगही असतात वेगवेगळे. सध्या त्याची गरज नाही आपल्याला शिकायला. सध्या तुम्हाला ओराला प्रोटेक्ट कसं ठेवायचं बघणार आहे. सर्वप्रथम, ओरा दूषित कशासाठी होतो? सततचे नकारात्मक विचार, भावना. तुम्ही सतत निगेटिव्ह विचार केला, रात्रंदिवस निगेटिव्ह विचार केला, त्याला आपण चिंता, स्ट्रेस बोलतो. काल तुम्हीच कबूल केलं की चिंता केल्याने काय काय आजार होतात. तुम्ही सतत निगेटिव्ह विचार करणार दिवसभर, तुमचा ओरा कमजोर होतो आणि मग काय होणार, तुम्ही दुसऱ्यांची एनर्जी ही ओरामध्ये ओढून घेतात. स्ट्रेस, चिंता, अनहेल्दी लाईफस्टाईल. आता तुम्ही अनहेल्दी लाईफस्टाईल म्हणजे काय, तुमचं खानपान, जंक फूड जास्त खाणं, सकाळी उशिरा उठणं, 10-10:30ला, रात्री 2 वाजता झोपणं. त्याच्याने काय होणार, तुमची ओव्हरऑल हेल्थ खराब होते, कारण तुमच्या ओराची लेंथ कमी झालेली असते, ओरा कमकुवत असतो. नकारात्मक वातावरण, आजूबाजूचे तुमचे टॉक्सिक लोक, आजूबाजूचे जे निगेटिव्ह लोक असतात, जिथे तुम्ही काम करतात,
त्यांचाही तुमच्या जीवनामध्ये फरक जाणत असतो. आता याला प्रोटेक्ट कसं करायचं याच्या काही पद्धती आहेत. बघा, ओरा शुद्धी करण्याच्या काही प्रभावी पद्धती. सर्वप्रथम ध्यान आणि प्राणायाम. तुम्हाला ध्यान करायचंच आहे, 5व्या दिवसानंतर मी शिकवणार आहे, तर ओरा तुमचा होऊन जाईल मग. ओके. दुसरं आहे मीठ आणि पाण्याने स्नान. आता हा प्रयोग सगळेजण करतात. काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही आंघोळीला जाल, रोज नाही करायचं, आठवड्यातून एकदा दोनदा करायचं. हातामध्ये रॉक सॉल्ट घ्यायचं, थोडं मुठभर रॉक सॉल्ट किंवा सेंधा नमक ज्याला बोलतो, आंघोळीच्या पाण्याच्या बादलीत टाका आणि आंघोळ करा. तुम्हाला जेही काही असेल, शरीरामध्ये फटीग असेल, काही थकवा असेल, इन्स्टंट तुम्हाला फरक जाणवतो. आता हा प्रयोग बरेच लोक करतात. काही लोकांसाठी हे सगळं ऐकणं नवीन आहे, तरी आपण कुणाला तरी विचारूया, कोणी करतं का असं मीठ पाण्याने आंघोळ? आहे का कोणी? सांगा मला. असेल तर थोडस एक्सप्लेन करा, म्हणजे दुसऱ्यांना समजेल. करतं का कोणी? कधी केलाय हा प्रयोग? साधना मॅडमने केला आहे. अजून नाही केला नका सांगू, ज्यांनी केला त्यांनी सांगा. ओके. हा, मयुरी मॅडम बोला. फ्रेश वाटतं. केला आहे तुम्ही? हा. दिवस छान जातो. दिवस खूप छान जातो. व्हेरी नाईस. खूप जण करतात. अजून माधुरी मॅडम, तुम्ही पण केलाय? तर बघा काय करायचं आहे. हा, बोला. शारदा मॅडम बोला. मी केलेला आहे सर, कारण की त्यामध्ये असं मन आहे म्हणतात की निगेटिव्हिटी जी असते आपल्यामध्ये ती स्नान केल्याने ती दूर होते. बरोबर. तर कसं आहे, मीठ लिंबू हे सगळे नॅचरल सबस्टेन्स आहे, तर नैसर्गिक आहे. त्याच्याने खूप तुमचा ऑरा लगेच क्लीन होऊन जातो, खूप इन्स्टंट रिझल्ट जाणवतो. ओके तुम्हाला? तर ते करायचं आहे तुम्हाला, म्हणजे रोज नका करू, रोज करायची गरज नाहीये. नाही तर तुम्ही बोलणार स्किनला असं झालं तसं झालं, कधी मध्ये करायचं. आणि खूप चांगली पद्धत आहे. लहानपणी बघा, आजी आपली नजर काढायची मिठाने आणि टाकून द्यायची, तर मीठ खूप छान काम करतं. ओके. तर तुम्हाला फक्त कधी करून बघा. मुंबई सारखे लोक जे रोज लोकल ट्रेनने ट्रॅव्हल करतात, डब्यामध्ये किती प्रकारचे लोक असतात त्या कंपार्टमेंटमध्ये, तर कधीतरी करत जा. असं तुम्हाला इन्स्टंट रिलीफ लगेच भेटून जातो. निसर्गामध्ये तुम्हाला हील करण्याची जास्त शक्ती आहे. सर्वात जास्त डॉक्टर कोण आहे आपला? तर निसर्ग आहे सर्वात मोठा डॉक्टर. ओके. तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. त्याच्यानंतर स्फटिक आणि क्रिस्टल्स वापरणे. तर आता मी हातामध्ये घातले आहे, ते क्रिस्टल्स असतात. क्रिस्टल तुमचं आजूबाजूचं वातावरण चेंज करून देतात, तुमचा ऑरा क्लीन करतात. बघा, आज 10 पैकी 7-8 लोकांच्या हातामध्ये तरी देखील तुम्ही असे क्रिस्टल्स बघतात. अगदी सेलिब्रिटीज पण घालतात. आपल्या ओरामध्ये असेल की त्या एनर्जी त्या बॅलन्स करतात. ओके. क्रिस्टल देखील छान आहे. त्याच्यानंतर मंत्र जाप आणि धूप. आता जे मी तुम्हाला मंत्र शिकवणार आहे, ओरा झाल्यानंतर तुम्हाला त्या मंत्राचा जाप केल्याने देखील ओरा छान हे होऊन जातो. ओके. प्रत्येक चक्राचं एक मंत्र असतं, बीज मंत्र, ते शिकवणार आहे. प्रकृतीच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणे. पंचतत्व काय काय आहेत? पंचतत्व सांगा बरं मला, काय काय आहे? कुणाला माहित असेल ना 5 तत्व काय आहेत? टाईप करा, मला नका सांगू, म्हणजे कुणाला कळेल. कोणी आहे का नॉलेजेबल पर्सन? एखादं पंचतत्व. निसर्गच 5 तत्वापासून बनलेला. अग्नी, वायू, व्हेरी नाईस. आकाश, अजून जल, पृथ्वी, माती, पाणी. परफेक्ट. आता मी तुम्हाला साधं उदाहरण देतो सर्वांना. खूप छान, थँक्यू. आता बघा, शहरांपेक्षा गावची लोक निरोगी असतात की नाही, थोडं ऑब्झर्व करा. शहरातले लोक आणि गावाकडची लोक. आता होतं काय, पंचतत्व काय आहे? आता पृथ्वी. पृथ्वी म्हणजे काय? जमीन. तुम्ही गावाकडचे लोक बघा, ते अनवाणी पायाने चालतात, शेतामध्ये काम करतात, त्यांचे पाय जमिनीला लागतात. कशासाठी लागणं गरजेचं आहे? आपल्या शरीरातली जी एक्सेस हीट आहे, जास्तीची एनर्जी आहे, ती कुठेतरी गेली पाहिजे. घरामध्ये देखील आपली इलेक्ट्रिसिटी आहे, काहीतरी अर्थिंग करायला लागते. ती अर्थिंग होणं गरजेचं आहे, नाही तर जास्तीची ऊर्जा कुठे जाणार? मग तुम्ही फ्लॅटमध्ये राहतात, वरच्या फ्लोअरवर, कामाला जाताना शूज घालून जातात, जमिनीशी संपर्कच येत नाही. आठवड्यातून कधीतरी बिना चप्पलचे चाला, जमिनीला स्पर्श करू द्यायचा आहे. ओके. जलतत्व आहे. आता बघा, पाणी पण खूप महत्वाचं आहे, म्हणून आपल्याकडे सांगतात जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे. जर तुमचं शरीरामध्ये पाणी कमी असेल, स्किन ड्राय होते,
तुम्हाला लेडीज लोकांना स्वादिष्टान चक्राला खूप प्रॉब्लेम असतो. स्वादिष्टान चक्र जलतत्वाचं असतं. मग तुम्हाला त्वचा तुमची चांगली दिसण्यासाठी जलतत्व घ्यायचं आहे. त्याच्यानंतरून अग्नितत्व. आता अग्नितत्व म्हणजे फक्त आग नसते, हा फायर नसते. अग्नितत्व महत्वाचं आहे बघा. गावाकडे अजूनही चूल वगैरे करतात, आगीशी संपर्क येतो. आपल्याकडे आता ओव्हन वगैरे आहे, तेवढं ते अग्नी लागत नाही शरीराला. ओके. दुसरं अग्नीचा प्रकार असतो आगच नाही, दुसरी असती आपल्या शरीरातली अग्नी. ती काय? तुम्ही खूप तिखट खाल्लं, मसाल्याचं खाल्लं तर तो अग्नितत्व तुमचा जास्त वाढतो. ते खाण्यावर पण थोडासा कंट्रोल करायचा आहे. त्याच्यानंतरून वायू तत्व. आता गावाकडची हवा फ्रेश असते, आपल्याकडची हवा कशी आहे? पोल्युटेड आहे. तुम्ही ऑलरेडी आजारी पडतात. तर अधूनमधून ताजी हवा तुम्हाला घ्यायची आहे, आउटिंगला जाऊ शकतात. ओके. पण तेच उदाहरण फॉर एक्झाम्पल मी सांगत आहे. ओके. ह्या पद्धतीने तुम्हाला निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ राहायचं आहे ओरा छान ठेवण्यासाठी. ओके. रेकी आणि ऊर्जा उपचार. तर रेकी तर तुम्हाला मी शिकवणारच आहे. रेकीच्या ऊर्जेने तुम्हाला ते करायचंच आहे. ओके. बाकी क्रिस्टल्स आहे. आता बघा, काही लोकांना खूप फॅन्टसी असते, ओरा दिसतो का, ओरा कसा बघायचा, त्यांच्यासाठी पण सांग. तुम्ही ओरा चेक करू शकतात, बघू शकतात छोटे प्रयोग करून. तरीही ओरा बघण्यापेक्षा ओरा फील करणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके. मोठ्या मोठ्या सायकिक पॉवरच्या मागे नाही पडायचं, तरी एखादा प्रयोग करून बघायचा आहे. एखाद्या व्यक्तीचा ओरा बघायचा आहे, त्याच्या अवतीभोवती ऊर्जा क्षेत्र. त्या व्यक्तीला पांढऱ्या भिंतीच्या समोर उभं करायचं, व्हाईट वॉलच्या समोर. त्या व्यक्तीच्या नोज कडे एकटक बघायचं. तुम्हाला त्याच्या आजूबाजूला त्याचं ऊर्जा क्षेत्र दिसेल. तुम्हाला स्वतःच बघायचं आहे, हात घ्यायचा, भिंती समोर ठेवायचा. तुम्हाला हाताच्या आजूबाजूला, फिंगरच्या आजूबाजूला ऊर्जा क्षेत्र दिसेल. मिरर समोर एकदा उभे राहा, आरशासमोर उभे राहा, घरासमोर, आणि ट्राय करा तुमच्या नोज कडे बघून तुम्हाला तुमच्या अवतीभोवती ऊर्जा क्षेत्र दिसत आहे की नाही. ओके. असे छोटे मोठे प्रयोग करून बघा. तरीही बघण्यापेक्षा जाणवणं महत्वाचं आहे. एकदा का तुम्ही ओरा डिटेक्ट करायला शिकले की बघा, एखादी व्यक्ती कशी आहे, चांगली आहे का वाईट आहे, त्याचं ऊर्जा क्षेत्र कसं आहे, याच्याबरोबर व्यवहार करायला पाहिजे की नाही, पुढे जाऊन तुम्हाला ते आयडिया येतील. मी तुम्हाला 7 चक्रामध्ये शिकलो. आता बघा, औराचं झालं. आता आपण 7 चक्र शिकणार आहे, 7 चक्रा. आता हे सर्वात महत्वाचा विषय आपण शिकणार आहे. आता बघा, मी तुम्हाला स्क्रीनवर 1 मिनिट दाखवतो. वही पेन घेऊन बसायचं आहे. बघा, हे 7 चक्रे आहेत. आपल्या शरीरात 7 चक्रे असतात. तुमच्या जीवनाचे सगळे प्रॉब्लेम इथेच अटकलेले आहेत. एक निर्मल बाबा होते, त्यांचा डायलॉग होता, कृपा आणि शुरू हो जाएगी किंवा कृपा रिकी हुई है. तर तुमच्या जीवनात कृपा कुठे थांबली आता मी तुम्हाला सांगतो. ओके. आता तुम्हाला जेव्हा आपला क्लास संपेल, तुम्हाला मी शुक्रवारी 7 चक्रा मेडिटेशन देणार आहे. 7 चक्राचं ध्यान. 7 चक्राचं ध्यान कसं आहे? साऊंड मेडिटेशन आहे, कोणी काही बोलत नाही, फक्त तुम्हाला ते साऊंड ऐकून मेडिटेशन करायचं आहे. तर रूट चक्र, आपले 7 चक्र असतात शरीरावर, छोटी मोठी खूप सगळे चक्रे असतात, 100हून जास्त चक्रे आहेत. पण जी 7 चक्रे आपल्या स्पाइन मध्ये आहे, मणक्यात आहे, त्याला आपल्याला खालची ऊर्जा वरती न्यायची आहे. एकदा ऊर्जा तिथे पोहोचली की मग सगळं छान होतं जीवनात. ओके. आता मेडिटेशन करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, वहीवर आता नोट्स बनवताना लिहून घ्या त्या चक्राचं नाव, त्या चक्राची पोझिशन शरीरात कुठे आहे, त्या चक्राचा कलर जो इमॅजिन करायचा आहे, आणि त्या चक्राचं बीज मंत्र, त्या बीज मंत्राचं तुम्हाला उच्चारण करायचं आहे. ओके. आता मी तुम्हाला एक एक चक्र सांगतो. 7 चक्र आहेत. तर चक्र शिकून झाल्यानंतर तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये सांगायचं तुमचं चक्र बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे, संतुलित आहे की असंतुलित. तुम्ही आता स्वतः शिकणार आहे. ओके. स्वतःला ओळखा किंवा घरच्या लोकांना देखील अनालाइज करायचं. ओके. तर बघा, पहिलं चक्र असतं, लिहून घ्या. बघा, हे आहे 7 चक्र असतात. तर चक्रे म्हणजे शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रे. प्रत्येक चक्राची वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असतात. चक्रे संतुलित नसतील तर शरीर, मन, आत्मा प्रभावित होतात. योग, ध्यान, ध्वनी उपचार आणि रेकीद्वारे त्यांना संतुलित करता येते. जगातील जितकेही संन्यासी आहेत, जितकेही बाबा आहेत,
बौद्धिस्ट धर्माचे असेल, ख्रिश्चन धर्माचे असतील, हिंदू धर्माचे असतील, सगळ्यांचं एकच काम असतं, न सांगताही, चक्रांचं संतुलन. ओके, तर 7 चक्राचं संतुलन रेकीमध्ये तसंच आहे. रेकीमध्ये तुम्हाला 7 चक्र बॅलन्स करायचे असतात. मी जेही 7 चक्र सांगेल, अमेरिकेच्या बाबाला विचारलं, चायनाच्या बाबाला विचारलं किंवा भारताच्या ऋषीमुनीला, एकच कलर असतो, एकच बीज मंत्र असतं, स्टँडर्ड आहे, काही फरक नाही. ओके, आता बघा पहिलं चक्र काय असतं आपण शिकणार. एक बघा, परत सांगतो, मन लावून शिका. का माहितीये, आतापासून जे लोक तरुण आहेत, 30-40 वर्षांचे आहेत, तुम्हाला तुमच्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत समजेल माझ्या जीवनात हा प्रॉब्लेम आहे, किंवा भावाच्या, बहिणीच्या, आई वडिलांच्या का आहे, मग त्याच्या कोणत्या चक्राला बॅलन्स करायचं आहे ती माहिती राहील. ओके, तर खूप मन लावून शिका, खूप महत्वाचं नॉलेज आहे. ओके? पहिलं चक्र लिहा, रूट चक्र. आधी मराठीत लिहा, मूलाधार. हा, मूलाधार चक्र. मूलाधार म्हणजे बेस. ओके, चेतना मॅमने उत्तर दिलं होतं, शारदा. बेस, मूलाधार चक्र मराठीत लिहा, इंग्लिश मध्ये लिहायचं रूट चक्र. रूट चक्र. आता बघा, याच्यामध्ये काय करायचं, याचा कलर लिहा लाल. कलर लाल. याचं लोकेशन तुमचे जेनेटिकल ऑर्गन्स, जनेंद्रिय. ओके, टेलबोन ज्याला आपण बोलतो, खालची टेलबोन जे असते तुमचं, ते माकडाड सगळ्यात खाली, तर बेस ऑफ स्पाइन याला बोलतात, तिथे तुमचं आहे. बीज मंत्र लिहा लम. ल च्या वरती अनुस्वार, लम. ओके, ललितचा ल, त्याच्यावर अनुस्वार, लम. याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. तत्व पृथ्वी तत्व. ओके, पंचतत्व इथेही काम करत असत. ओके, कशासाठी महत्वाचं लिहिणं बघा, जेव्हा तुम्हाला मेडिटेशन येईल, साऊंड मेडिटेशन येईल, रेकीला कॉल करायचा, 21 मिनिटाचं मेडिटेशन असतं. ओके, 7 चक्र आहे, प्रत्येक चक्राला 3-3 मिनिट तुम्हाला रेकीची हिलिंग द्यायची आहे. असं करत करत तुम्हाला, मग सुरुवातीला रूट चक्र आहे, अशी चक्र असतात, वरती जाऊन थांबायचं आहे. पहिलं चक्र रूट चक्र, याचा आवाज येईल साऊंड मेडिटेशन मध्ये लम. रेकीला कॉल केल्यानंतर हा हात तुम्हाला कुठे ठेवायचा आहे, तुमचे जेनेटिकल ऑर्गन्स. ओके, लघवीची जागा, किंवा कारण चक्र स्पाइन मध्ये आहे, पण हिलिंग आपल्याला इथून द्यायची आहे, तिथे पोहोचते. ओके, हात आल्लात ठेवायचा, कुठल्याही चक्रावर दाबून नाही, फेदर टच ज्याला म्हणतो, असं ठेवून मग तुम्हाला काय करायचं आहे, तो मंत्र बोलायचा आहे, लम लम लम, 3 मिनिट. असं प्रत्येक चक्राला 3-3 मिनिट, 7-21 मिनिटाचं मेडिटेशन असतं. आता आपण बघूया, आता स्वतःला ऑब्झर्व करा. चला, तुमचं बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे मला सांगा. ज्यांचं हे मूलाधार चक्र संतुलित असतं बघा, तुम्ही आत्मविश्वासाने जगतात आणि जीवनामध्ये स्थिरता असते. जीवनामध्ये भीती कमी असते आणि भविष्यासाठी विश्वास असतो. पैसा आणि मूलभूत गरजांबद्दल सकारात्मक विचार असतो. रूट चक्र हे अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याचं चक्र आहे. ओके, इवन तुमचं शरीर निरोगी आणि ऊर्जावान असते. आता कसा ओळखायचा, कुणाचं मूलाधार चक्र बॅलन्स आहे, ज्याच्या जीवनामध्ये स्टॅबिलिटी आहे, पैशाची, घराची. जो व्यक्ती सकाळी लवकर उठतो, जॉगिंगला जातो, मस्त व्यायाम वगैरे करतो, काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करतो, असा जोशीला माणूस, एनर्जेटिक माणूस, त्याच्या जीवनात सगळं ठीक आहे, त्याचं रूट चक्र बॅलन्स असतं. ओके, आणि जर तुमचं रूट चक्र इम्बॅलन्स असेल, तुमच्या जीवनामध्ये अनिश्चितता आणि चिंता अधिक जाणवते, याला बोलतात अनसर्टेनिटी. ओके, पैसे टिकत नाही किंवा आर्थिक चिंता सतत राहते. हा जॉब पकडला का तो जॉब, हा धंदा गेला की तो धंदा, पैसा आला की टिकत नाही, किंवा आर्थिक चिंता सतत असते. कायम थकल्यासारखं वाटतं आणि उत्साह कमी असतो. ही व्यक्ती कशी ओळखायची, कुणाचं रूट चक्र इम्बॅलन्स आहे, अशी व्यक्ती सकाळी आरामशीर उठेल 10-10:30ला, मग चहा कर ग, ते दे ग, टीव्ही लावायचा असेल तर रिमोट दे ग, तेवढं फॅनचं बटन बंद कर ग. फिजिकली काहीच इनऍक्टिव्ह लोक असतात ही, एकदम लेझी, आळशी माणसाचं रूट चक्र इम्बॅलन्स असतं. आणि शारीरिक लेवलवर बघा, 2 गोष्टी असतात, चक्र शारीरिक लेवल आणि भावनिक लेवल, दोघांवरही काम करत असतं. शारीरिक लेवलवर ज्यांचं रूट चक्र इम्बॅलन्स आहे, पाय,
कंबरदुखी, सांधेदुखी अशा गोष्टी म्हणजे हाडे, पाय, कंबर जे तुमच्या खालचे ऑर्गन्स आहे किंवा तिथले आहे तिथे तुम्हाला प्रॉब्लेम होत असतो. सांगा आता तुमचं चक्र संतुलित आहे की असंतुलित? टाईप करा किंवा घरच्यांचंही अनालाइज करा. ओके, तुम्हाला कळेल. आणि कधी नेहमीच व्यक्ती दोषी नसते, थोडे त्यांचे चक्रांचेही प्रॉब्लेम असतात. ओके, चला. हो, हा, मयूर की बोलायचंय का हँडरेज आहे? चला, संतुलित आहे. हो बस, हा बोला हो मॅडम, सर. बोला. काही म्हणजे संतुलित आणि काही असंतुलित, तर कसं काय जॉईंट म्हणजे समजायचं? मी हे काही बघा जे ना, पॉइंट आहेत, काही जे पॉइंट आहे, समजा सुरक्षितेची भावना असते, जीवनात भीती कमी असते, त्यांच्या वाटते भविष्यात विश्वास असतो त्यांना, पण नाही का त्यांच्यामध्ये थकवा, शक्तीची कमतरता जाणवते. मग कसं समजायचं की चक्र हा मूलधारक चक्र आहे का कसं आहे? बघा, दोन गोष्टी असतात, सर्वांना सांगतो मी. चक्र दोन लेवलवर काम करतात. एक तुमचे फिजिकल फिजिकल तुमची फिटनेस, आणि दुसरं इमोशनल फिटनेस, भावनिक फिटनेस. ओके, तुम्हाला बॅलन्स करताना ते दोघी बॅलन्स करायचं आहे. जो जो पॉईंट तुम्हाला वाटत असेल, पुढे जाऊन तुम्हाला रेकीमध्ये काय करायचंय बघा. चक्र तुम्हाला जागृत नसता करायचे, ज्याच्या त्याच्या वयोमानाप्रमाणे. तुम्ही फक्त रेकी देताना त्याला बॅलन्स करायचं आहे. तर एकदा बॅलन्स झाले, जीवनातले सगळे प्रॉब्लेम ऑटोमॅटिक बॅलन्स होतात. ओके, तुम्हाला काही बोलायची पण गरज नाही, फक्त त्या मंत्राचं उच्चारण करायचं असतं. ओके, चला, तर बऱ्याच लोकांना जीवनात प्रश्न कळाले आहेत, इथे काम करायचं आहे. ओके, तुमच्याकडे रेकी येणार आहे, क्रिस्टल येणार आहे, रेमेडीज आहेत, मी सांगेन. दुसरं चक्र लिहा, स्वादिष्ठान चक्र. याला आधी संस्कृतमध्ये नाव लिहा, मराठी. स्वादिष्ठान चक्र नंबर 2, स्वादिष्ठान. ओके, इंग्लिश मध्ये याला बोलतात सॅक्रल चक्र. लिहा, सॅक्रल चक्र. कलर, आता जेव्हा तुम्ही ध्यानाला बसाल ना, तर तुम्हाला तो ऑरेंज कलर इमॅजिन करायचा आहे. ओके, नारंगी कलर लिहा, याचा कलर नारंगी. याचं तत्व आहे जल तत्व. तत्व जल तत्व. बीज मंत्र लिहा, वम. वर्षाचा व, त्याच्यावरती अनुस्वार, वम. लोकेशन तुम्हाला मी सांगतो कुठे आहे. आता बघा, याची लोकेशन आहे तुमच्या नाभीपासून, तुमची बेंबी नाभीपासून तुमचे जेनेटिकल ऑर्गन आहेत ना, याच्या मधोमध घ्यायचं. नाभी आणि तुमचे जेनेटिकल ऑर्गन्स त्याच्यामध्ये हात ठेवायचा आहे. आणि मग तो बीज मंत्र उच्चारण आहे, ते साऊंड मेडिटेशन आहे, ते ऐकून तुम्हाला करायचं आहे. वम 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 असं 3 मिनिटं हिलिंग द्यायची आहे. ओके, ह्या पद्धतीने तुम्हाला स्वादिष्टान चक्राचं करायचं आहे. आता स्वादिष्टान चक्राचे सिमटम्स बघूया. आता तुमचं आहे की नाही बघूया, आणि लेडीज लोकांनी विशेष करून इकडे लक्ष द्या. आता बघ, ज्यांचंही स्वादिष्टान चक्र बॅलेन्स असतं, तुम्ही सहज तुमच्या भावना व्यक्त करू शकतात आणि संतुलित राहतात. नवीन कल्पना, नवीन उपक्रम, कला यासाठी प्रेरणा मिळते. म्हणजे असे लोक खूप क्रिएटिव्ह असतात. क्रिएटिव्हिटी, प्रेम संबंध आणि मैत्रीमध्ये सकारात्मकता आणि समजूतदारपणा असतो. तुमचे रिलेशनशिप सगळ्यांसाठी बरोबर चांगले असतात, समजदारीचे असतात. जीवनाचा आनंद घेण्याची ताकद आणि उत्साह टिकून असतो. ओके, तुम्ही खूप हॅपी असतात की माझ्या बरोबर सगळं चांगलंच होतं, चांगलंच आहे, तर पॉझिटिव्ह राहतात. स्वतःबद्दल सकारात्मक भावना असतात आणि आत्मविश्वास चांगला असतो. ओके, की माझ्यासाठी जे पण होतंय माझ्या भल्यासाठी होतंय, चांगलं होतंय. ज्यांचं स्वादिष्टान चक्र इम्बॅलन्स आहे, छोट्या छोट्या गोष्टीवर मन दुखावणे किंवा अचानक मूड बदलणे. रुसूबाई फुगू मुलगी असते ना, एखादी मुलं, काही बोलायचा उशीर की हे लोक रुसून बसतात. कल्पनाशक्ती कमी होते, नवीन गोष्टी शिकण्याच्या इच्छा राहत, जीवनात आनंद मिळत नाही, जीवन निरस वाटते. तुम्ही अशा व्यक्तीला कुठेही फिरायला घेऊन जा, शिमला मनाली घेऊन जा, नाहीतर दुबईला आणा, अशी व्यक्ती नाराज होऊनच घरी येते पिकनिक वरून. ओके, परस्पर समजूतदारपणाचा अभाव, मतभेद आणि नात्यांमध्ये तुमचे तणाव निर्माण होतात. कुठलंही नातं असो, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतो. शारीरिक लेवलवर पाठदुखी, प्रजनन संस्थेशी संबंधित समस्या, तुमच्या हार्मोन्सचे असंतुलन, मूड स्विंग जे असतात तुम्हाला पिरियड्स मध्ये होतात, त्याच्यासाठी देखील ह्या चक्रावर काम करायचं खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला थोडंसं दुसऱ्या भाषेत समजवतो. ओके, बघा,
दुसऱ्यांना तुम्ही वाईट नाही बोलायचं. कसं त्यांचे चक्र काम करतात बघूया. जेव्हा आपण छोटे असतो, जे 30 पानांचं PDF आहे, मी तुम्हाला हिंदीमध्ये आहे, लास्ट डेला देईल, त्याच्यात सगळी माहिती आहे, तरी सांगतो. जेव्हा आपण छोटे असतो, आपले सगळे चक्र संकुचित असतात आणि ज्याच्या त्याच्या वयोमानाप्रमाणे प्रत्येक चक्र हळूहळू ओपन होतं. आता आपल्याकडे एक म्हण काय आहे माहितीये का? 16वं वर्ष धोक्याचं. आधी बोलायचे. का बोलायचे? आधी 16व्या वर्षामध्ये प्युबर्टी यायची, मासिक पाळी वगैरे, किंवा मुलांना मुलं वयात यायचे. आणि एकदा का ते काय होतं, जेव्हा त्यांना प्युबर्टी येते तेव्हा स्वादिष्टान चक्र अचानक ओपन व्हायला लागतं. आता काहींचं खूप जास्त ओपन होतं, त्याला ओव्हर ऍक्टिव्ह बोलतात. काहींचं संकुचित राहतं. त्यांचं ओव्हर ऍक्टिव्ह झालं मग काय होतं, अशा मुलांचा त्यांच्या भावनावर कंट्रोल राहत, ते दुसऱ्या मुलांकडे मुलींकडे चुकीच्या पद्धतीने आकर्षण त्यांना होतं. त्यांना बघा, अशा लोकांच्या तोंडातून लगेच येतं की त्यांना अचानक तुम्ही चांगले नाही वाटत, आई वडील. असे मुलं लगेच बोलतात, दुसऱ्यांचे पॅरेंट्स बघ ते कसे ट्रीट करतात, तुम्हाला जर दुनियाचं माहिती नाही. तर मूड स्विंग होतात, त्यांचं भावना बदलतात. खूप जास्त ओव्हर ऍक्टिव्ह झालं, चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे येणं चालू असतं. काहींचं हळूवार ओपन होतं, जास्त अंडर ऍक्टिव्ह असतं. असे लोक, अशी मुलं, मुलगा असे की मुलगी, वयात आल्यानंतर खूप लाजलेले असतात, खूप लाजून असे जगतात, बाजूला राहतात, जगाशी संपर्क कमी ठेवतात. तर दोघी गोष्टी आहेत, आपल्याला चक्र बॅलन्स करायचे असतात. ओके. तर अशा वेळेस जेव्हा मुलं चिडचिड करतील, राग करतील, तुम्ही त्यांना प्रत्युत्तर द्यायचं नाही, समजून घ्यायचं आहे की याच्यामध्ये असा फिजिकली नॅचरली प्रॉब्लेम आला आहे. ओके. तुम्ही स्वतःचं उदाहरण घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही वयात आले होते, तुम्ही कसे वागत होते? ओके. लग्नाच्या आधी तुम्ही कसे होते आणि आता तुम्ही कसे आहेत? ओके. थोडं स्वतःला पण अनालाइज करा. तर चक्र एकतर काही ना काही वेळ लागतो, आपल्याकडे रेकी आहे, मेडिटेशन आहे, तर तुम्ही लवकर त्याला बॅलन्स करू शकतात. ओके. तर समजून घ्यायचंय घरच्यांना पण इतरांना, तो चिडचिड करतो म्हणून आपण राग करायचा नाही. तिसरं लिहा. हा, हे झालं स्वादिष्टान चक्र. काय वाटतं, संतुलित आहे की असंतुलित? थोडं संतुलित, थोडं असंतुलित. पहिल्या चक्राचा मंत्र आहे लम. ललितचा ल, त्याच्यावर अनुस्वार, लम. ओके. रूट चक्राचा लम. याचा होता वम. ओके. चला, आता काही वेळेला संतुलित, काही वेळेला असंतुलित, ते होणारच. ओके. कुणाचंच फिक्स असं काहीही नसतं. उद्या इथे मी तुम्हाला लाख शिकवायला बसलो आहे, उद्या माझंही चक्र खराब होऊ शकतं. त्याला परिस्थितीच तशा येतात, जीवनात लोक येतात, आपला ओरा असेल, आजूबाजूचं वातावरण, तर आपल्याला बॅलन्स करायचं आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करतात, तुमची गाडी रुळावर असते, ध्यान करणं सोडलं, बाहेरचे ऑब्जेक्ट तुम्हाला डिस्टर्ब करतात. ओके. तर असं काही फिक्स नसतं, जास्तीत जास्त तुम्हाला त्याला हील करायचं आहे, एनर्जाइज करायचं आहे. ठीक आहे. तिसरं चक्र लिहा, मणिपूर चक्र. लिहा मणिपूर. चक्र नंबर 3, मणिपूर. इंग्लिश मध्ये याला बोलतात, काय बोलतात, सोलर प्लेक्सस चक्र. लिहा सोलर प्लेक्सस चक्र. कलर पिवळा, कलर पिवळा. अग्नी तत्व, तत्व अग्नी, कलर पिवळा. बीज मंत्र आहे रम. रमेशचा र, त्याच्यावर अनुस्वार, रम. ओके. रवीचा र. आणि सोलर प्लेक्सस म्हणजे तुम्ही सूर्यदेवाला लक्षात ठेवा. ओके. ती सूर्याचीच एनर्जी आहे. ओके. मणिपूर चक्र. कलर पिवळा, अग्नितत्व. त्याची फक्त लोकेशन सांगायचे. लोकेशन कुठे? बिलो द चेस्ट, म्हणजे तुमची नाभी आणि तुमचे सेंटर ऑफ द चेस्टच्या मध्ये, किंवा नाभीपासून 3 बोट वरती पकडायचा. ओके. आता मग इकडे वरती यायचं आहे, असा हात जोरातने लाईटली ठेवायचा. 3 मिनिटं त्या मंत्राचा जप करायचा आहे, रम 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 असं करायचं आहे. ओके. ते साऊंड मेडिटेशन मध्ये तुम्हाला समजेल. पिवळा कलर इमॅजिन करायचा, अशी तुम्हाला त्याची हिलिंग भेटणार आहे. आता मणिपूर चक्र काय आहे बघूया. खूप महत्वाचं आहे भौतिक जीवनाचं हे चक्र. बघा, ज्यांचंही मणिपूर चक्र स्वतः संतुलित असतं, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असतो, निर्णय आत्मविश्वासाने घेतात, ठरवलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात, आणि गोल सेट करतात आणि कम्प्लीटही करतात, स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतात.
कोणत्याही परिस्थितीत आत्मबळ टिकवून ठेवतात. आता कसं ओळखायचं बघा, घरामध्ये, फॅमिलीमध्ये, एरियामध्ये असा एक व्यक्ती असतो, परिस्थिती कुठली असेल, त्याची नोकरी गेली, जॉब मध्ये लॉस झाला, कोणी फसवलं, तरी ही व्यक्ती काय बोलते घरच्यांना, मी आहे ना, बघून घेईल, तुम्ही टेन्शन नका घेऊ. अशा व्यक्तीचं मणिपूर चक्र बॅलन्स आहे. ओके. अशी व्यक्ती ज्याला तुम्ही बोलतात की घरच्यांना सांगतात काय, की याला बघ, हा बघ जीवनामध्ये कसा पुढे गेला, तू याला फॉलो कर, याचा सल्ला घे, तर ती व्यक्ती जी असते ना, तिचं मणिपूर चक्र बॅलन्स असतं. ओके. खूप चांगल्या प्रकारे संतुलित असतं. अशी व्यक्ती खूप कॉन्फिडंट असते, आत्मविश्वासी असते. ज्यांचं मणिपूर चक्र इम्बॅलन्स असेल, असंतुलित असेल, असे लोक स्वतःविषयी शंका येते, लोकांशी संवाद साधताना भीती वाटते, टॅलेंट खूप आहे तुमच्याकडे, परमेश्वराने खूप दिलंय, पण एक्झिक्यूट करता येत नाही. काम, बिझनेस खूप करायचे आहेत, खूप डोक्यात आयडिया आहेत, करायला गेलं का अरे होईल का, नाही होणार, धंदा मंदी आहे, कोण कुठून कस्टमर येणार, असे लोक. कोणत्याही गोष्टीसाठी प्रेरणा किंवा ऊर्जाच वाटत नाही, राग पटकन येतो, किंवा इतरांवर वर्चस्व गाजवायची प्रवृत्ती वाढते. कसं, जसं पॉलिटिशियन लोक आहेत, पुढारी लोक असतात, किती पैसा आला तरी त्यांना कमी कमी वाटतो, इतरांवर वर्चस्व गाजवायचं. अगदी तुमच्या 4-5 भावंडापैकी एखादा बॉसी नेचरचा असतो, एकदमच त्याला सर्वांवर रुबाब करायचा असतो. किंवा कधी कधी आपल्या भारतामध्ये बघा 2 एनर्जी असतात, मस्क्युलाईन आणि फेमिनाईन. तर स्त्रीचं थोडी सौम्य एनर्जी असते आणि पुरुषांची थोडीशी ऍडव्हान्स एनर्जी असते. तर मोठे मोठे कामं निसर्गाने पुरुषाला दिलेली आहेत आणि जेंटल कामं, सौम्य कामं स्त्रीला दिलेली आहेत. मग एखादी स्त्री पुरुषापेक्षा खूप डेअरिंगबाज असेल, घर सगळं एकटीच चालवत असेल, बाहेरचे कामं, गाडी आणि खूप डॅशिंग असेल, ओके, अशा व्यक्तीचं मणिपूर चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे. ओके. एखादी मुलगी अशी असेल तर त्याचं तुम्ही समजायचं की ओव्हर ऍक्टिव्ह आहे, मणिपूर चक्र खूप बॉसी नेचरचे आहे, असंही असतं. तर मणिपूर चक्र ह्या पद्धतीने काम करतं. शारीरिक लेवलवर गॅस, ऍसिडिटी, अपचन सारख्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. कशासाठी बघा, मणिपूर चक्राचं तत्व आहे अग्नितत्व. जर तुम्ही तिखट खाल्लं, खूप मसालेदार खाल्लं, तर तुम्हाला ऍसिडिटी, अपचन सारख्या समस्या होणारच आहे. म्हणून त्याचं तत्व देखील फॉलो केलं पाहिजे. त्या एनर्जी पोटामध्ये असतात आपल्या. ओके. तुम्हाला खानपानाकडे लक्षही द्यायचं आहे. ओके. तर बीज मंत्र पण खूप छान काम करतात, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. सांगा, कुणाचं बॅलन्स इम्बॅलन्स, रूट चक्र बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे, सॉरी, मणिपूर चक्र काय आहे, संतुलित, असंतुलित, नोटीस करा, घरच्या लोकांना पण करा. ठीक आहे. बघा तुम्ही घरात, मी तुम्हाला सांगतो, 2-3 भावंड असतात, एखादा खूप प्रगती करतो जीवनामध्ये, एक नाही करत, एक ना, एक ऑपॉर्च्युनिटी शोधतो की हे नाही भेटलं तर मी ते करेल, ते नाही तर हे करेल, जीवनात पुढे जातो. एक भाऊ असतो, अरे याला तर काय, याला सगळं भेटलंय, याच्याकडे ते, शेजारचे लोक काय, ते तर काही चांदीचा चमचा घेऊन पैदा झाले आणि काहीच करत नाही, घरातच बसतो. तर अशा लोकांचं मणिपूर चक्र प्रॉब्लेम आहे. ओके. तर नोटीस करायचं, त्याच्यावर काम करायचं आहे. तुम्हाला जीवनात पैसा वगैरे पाहिजे, हे काम करायचं. ओके. चौथं जे चक्र आहे, हृदय चक्र, हार्ट चक्र. संस्कृत मध्ये लिहा, मराठीत लिहा, अनाहत चक्र, हृदय चक्र. लिहा बरं. अनाहत किंवा हृदय चक्र सोपं आहे. ते अनाहत खूप अवघड वाटतं, शब्द आपण विसरून जातो. किंवा हार्ट चक्र. लिहा. कलर याचा आहे हिरवा, ग्रीन कलर. याचं वायू तत्व आहे, तत्व वायू तत्व. बीज मंत्र आहे यम. यम. ओके. मराठीत स्थिती आहे य वर अनुस्वार यम. कलर हिरवा इमॅजिन करायचा मेडिटेशन करताना. याचं तत्व आहे वायू तत्व. बीज मंत्र यम. लोकेशन कुठे आहे हे, तुमच्या सेंटर ऑफ द चेस्ट, छातीच्या मध्ये आहे. इथलं रम 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 संपलं, 3 मिनिटानंतर हात इथे येणार ऑटोमॅटिक, इथे ठेवून यम यम यमचं जप करायचं 3 मिनिटं. ओके. तर रेकीला कॉल कसा करायचा ते मी तुम्हाला शेवटच्या दिवशी याचं प्रॅक्टिकल देईल, साऊंड फाईल पण प्ले करून दाखवेल. ओके.
आता सर्वांनी नीट ऐका मी काय सांगत आहे. माणसामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये काय फरक आहे बघा. मानव प्राणी का स्पेशल आहे बघा. हे जे खालचे चक्र आम्ही शिकवले, रूट चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, हे भौतिक जीवनाचे चक्र आहे. भौतिक जीवन जगत असताना हे बॅलन्स असणं गरजेचं आहे, अन्न वस्त्र निवारा. पण याच्या वरचे जे चक्र आहेत, हृदय चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र, हे स्पिरिच्युअलिटीचे, आध्यात्मिकतेचे चक्र आहेत. ओके, जीवनामध्ये तुम्हाला स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जायचं आहे, आध्यात्मिकतेमध्ये पुढे जायचं आहे, ह्या चक्रावर काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, चला आता आपण हृदय चक्र कुणाचं संतुलित असंतुलित बघूया. बघा, ज्यांचं हृदय चक्र बॅलन्स आहे अशी लोक स्वतःवर आणि इतरांवर निस्वार्थ प्रेम करतात. कशाच्याही बिना मोबदल्यामध्ये, अनकंडिशनल लव. मैत्री, कुटुंब, प्रेम संबंध अधिक गहिरे आणि सकारात्मक असतात. भूतकाळातील दुःख किंवा कटुता सहज सोडून देता येते. नाहीतर मग कधीच काही बोललेलं पण मनात ठेवतात, भांडणं आली का बरोबर तो शब्द आठवून रिमाइंड करून देतात, तू तेव्हा तशी बोलली, मी तेव्हा असा बोललो. आयुष्यात प्रेम आणि शांततेची भावना टिकून असते. शारीरिक लेवलवर तिथले ऑर्गन्स तुमचे हृदय, फुफ्फुसे वगैरे, ब्लड सर्क्युलेशन बॅलन्स. जर तुमचं हृदय चक्र इम्बॅलन्स असेल, जुन्या आठवणींमध्ये अडकणे किंवा ब्रेकअप किंवा नात्यातील त्रास सहन करावा लागतो. खूप सगळे स्टुडंट असे आहेत, म्हणजे स्टुडंट नाही, त्यांचे मुलं आहेत, गर्लफ्रेंड सोडून गेली 15 वर्षांपूर्वी, हे महाराज अजून लग्न करत नाही आहेत, ती व्यक्ती दुसरी खुश पण आहे, तिच्या जीवनामध्ये लग्न, मुलं झाली वगैरे, हॅपी आहे. तुम्ही तेच दुःख घेऊन बसले आहे. मग तुम्हाला जर हृदय चक्र बॅलन्स नसेल तर ती व्यक्ती तुम्हाला आत राहूनही त्रासच देते. म्हणून काल मेडिटेशन घेतलं की सोडा याला. ओके, सोडून द्या त्या व्यक्तीला, काहीतरी जीवनामध्ये नवीन यायला मार्ग ओपन करा. तर अशा लोकांना माफ करायला नाही जमत. माफ करणं खूप मोठी गोष्ट आहे, खूपच डेअरिंग वाली गोष्ट. इतरांवर विश्वास ठेवणे कठीण वाटते किंवा सतत फसवले जाण्याची भीती वाटते, याला बोलतात ट्रस्ट इश्यू. तुम्ही कुणावरच विश्वास करत नाही. बाहेर जरी पडले, रिक्षावाला तसा आहे, पेपरवाला असा आहे, कशी जाणार मुलगी, घरी येऊपर्यंत तुमचा जीव घाबरतो. तर ट्रस्ट इश्यू. एखादी आई बघा, लहान बाळ असतं ना, कुणालाच देत नाही घरात, सासू सून, इव्हन त्यांचे आई वडील यांनाही देत नाही, माझा मुलगा, माझी मुलगी, बेबी आहे, काय होईल. ट्रस्ट इश्यू. कमी आत्मसन्मान आणि स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती. काही लोक इगोइस्टिक पण असतात, स्वतःला खूप कमी, काही लोक खूप कमी इम्पॉर्टन्स देतात, स्वतःकडे दुर्लक्ष करतात. लहान सहान गोष्टींना दुखावणे किंवा इतरांपासून पूर्णपणे दूर राहणे. ओके, मग आपणच चांगले, पूर्ण दुनिया वाईट आहे, मीच काहीतरी वेगळी आहे, तर अशा लोकांचं हृदय चक्रावर काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, तर हार्ट चक्र खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला परत एकदा, आधी तुमचं संतुलित आहे का असंतुलित सांगा बरं हृदय चक्र. काय वाटतं तुम्हाला? अनाहत चक्र बॅलन्स नाही. ओके, बघ अगोदर मान्य करा, मान्य केलं तर काम करणार आहे की नाही. संतुलित असंतुलित, हा चला, कुणाचं संतुलित आहे कुणाचं असंतुलित आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आता मी तुम्हाला परत एकदा सांगतो, हे चक्र का महत्वाचं आहे, याचं मेडिटेशन का घेतलं. बघा, भगवान कृष्ण असतील, येशू ख्रिस्त असतील, भगवान बुद्ध असतील, कोणी असेल, सगळ्यांनी प्रेमाचा संदेश दिला आहे. प्रेम, लव काय इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्पिरिच्युअलिटी मध्ये असं बोलतात, जेव्हा तुम्ही पृथ्वी सोडून जातात तेव्हा तुम्ही किती शिकले हे महत्वाचं नाही, तुम्ही किती ज्ञानी आहे, तुम्ही किती PhD केली का, मोठे बाबा आहेत की डॉक्टर आहेत मोठे, काही बघितलं जात नाही. जेव्हा तुम्ही पृथ्वी सोडून जातात, जर तुमचं हृदय चक्र संतुलित नसेल, बॅलन्स नसेल, तर त्या परमेश्वराची भेट तुम्हाला घेता येत नाही, असं आध्यात्मिकतेमध्ये बोलतात. तर तुमचं हृदय चक्र, भले बाकीचे चक्र ब्लॉक असो, पण हृदय चक्र बॅलन्स ठेवणं खूप जास्त गरजेचं असतं. ओके, काम करा त्याच्यावर. आपल्याकडे रेकी आहे, सोडून द्यायला शिका. ते नाही सोडलं तर तुम्ही त्याच काय बोलतात, चक्रव्यूह, त्याचं चक्रव्यूह होतं ना अभिमन्यूचं का, तसं तुम्ही चक्रव्यूह मध्ये अडकलेलेच असतात, त्याच्यातून बाहेर पडत नाही. एकदा माफ करा आणि त्या झोन मधून बाहेर पडा. ओके, नाही तर जीवनामध्ये काही खरं नाही आहे, ही सायकल अशीच चालू असते. याच्यानंतरच आहे थ्रोट चक्र. लिहा, विशुद्धी चक्र किंवा
थ्रोट चक्र लिहा. विशुद्धी, संस्कृतमध्ये विशुद्धी, विशुद्ध, किंवा गळ्याचे चक्र. थ्रोट चक्रच लिहा, सोपा शब्द आहे थ्रोट चक्र. याचा कलर आहे आकाशी कलर, लाईट ब्ल्यू कलर आहे, थोडासा आकाशी कलर आहे. याची पोझिशन सेंटर ऑफ द नेक, तुमची मानेमध्ये असतं हे, ती आपली स्पाइन कनेक्ट असते ना मानेपासून, तिथे तुमचं चक्र असतं. बीज मंत्र आहे याचं हम, हरीशचा ह वर अनुस्वार हम. ओके, आता हे पण खूप जीवनामध्ये महत्वाचं आहे बरं का. आता आपण याच्याबद्दल जाणून बघा. ज्यांचंही थ्रोट चक्र बॅलन्स असेल असे लोकांशी नीट संवाद साधता येतो, आपले विचार स्पष्टपणे मांडता येतात, तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहतात, तुमच्या भावना आणि कल्पना कुठल्याही भीतीशिवाय व्यक्त करू शकतात, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असतात. गायन, लेखन, वक्तृत्व आणि कलात्मकतामध्ये प्रगती होते. जे सिंगर असेल, तुम्ही टीचरचं काम असेल, वक्ता असेल, तर ह्या चक्राला जास्तीत जास्त हिलिंग द्यायची, बॅलन्स ठेवायचं. शारीरिक लेवलवर घसा, थायरॉइड, तोंड, दात निरोगी असतात. जर तुमचं विशुद्धी चक्र इम्बॅलन्स असेल, बोलताना संकोच किंवा गोंधळ उडतो, स्वतःची मते व्यक्त करताना भीती वाटते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खूप छान इंटरव्ह्यूची तयारी केली आहे, तुम्हाला खूप काही येतं, अभ्यासात चांगले मार्क आहे, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जातात मग तेव्हा तुमची बोबडी वळते. काही महत्वाचं काम असेल, काही व्यवहार करायचे असतील, तिथे तुम्ही फसतात. ओके, कारण तुमचं थ्रोट चक्र बॅलन्स नसतं. ओके, तर ते बॅलन्स करणं गरजेचं आहे. काही लोक अति बोलतात किंवा खोट्या गोष्टी सांगण्याची प्रवृत्ती वाढते. काही लोक खूप जास्त बोलतात तर खोटं पण बोलतात. अशा लोकांचं विशुद्धी चक्र प्रॉब्लेम आहे. तर एखाद्या व्यक्तीचा फोन आला, कसा ओळखायचा? तुम्हाला हिचा फोन आला, मग तुमच्या मनात पहिला विचार काय येतो? हिचा फोन आला म्हणजे माझं अर्धा एक तास कुठे नाही गेला, ही तेवढ्या वेळ बडबड करेल, याचा अर्थ त्या समोरच्या व्यक्तीचं थ्रोट चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे. ओके, असे लोक तुम्ही ओळखू शकता. तुम्ही व्यक्त केलेले विचार इतरांना समजत नाही किंवा चुकीचा अर्थ घेतला जातो. खूप इम्पॉर्टंट. म्हणजे घरातही असेल, तुम्ही काही एक्सप्लेन करायला जातात, समोरची व्यक्ती वेगळाच अर्थ काढतो, तर ही तुम्हाला थ्रोट चक्रावर काम करण्याची गरज आहे. शारीरिक लेवलवर घशात दुखणे, आवाज बसणे, थायरॉइडच्या समस्या, कानाचे त्रास हे देखील काम करत असतात. ठीक. पुढचं चक्र लिहून घ्या. चक्र नंबर 6 लिहा, आज्ञाचक्र. आज्ञाचक्र, आज्ञाचक्र, जसं तुम्ही प्रोनाऊन्स करतात त्या पद्धतीने. आज्ञाचक्र थर्ड आहे, इंग्लिश मध्ये याला बोलतात थर्ड आय चक्र. कलर लिहा. याचा कलर आहे निळा कलर, इंडिगो पर्पल कलर आहे. निळा कलर लिहा, ब्ल्यू कलर. बीज मंत्र ओम, बीज मंत्र ओम. तत्व तसं याची लिहायची गरज नाही. थर्ड आय चक्र, क्राऊन चक्राचं कुठलं तत्व नसतं. इथे आकाश लाईट लिहिलेलं आहे, पण लिहायचं नाही. ओके, याचं काही तत्व नाही. लोकेशन तुमच्या दोन हा, लोकेशन कुठे याचं बघा, तुमच्या दोन भुवयांच्या मधोमध इथे कुठेतरी असतं, आणि ऍक्च्युली ते पिनेल ग्लँड मागे असतं, पण याचं कनेक्शन पुढे असतं. आता तुम्ही पुढे जाऊन साधनेतून दुसरे चक्र कुठे तुम्हाला समजतील, तुम्ही त्याला फील करू शकता, पण अवघड आहेत बाकीचे चक्र. पण तुमचं थर्ड आय चक्र तुम्ही फील करू शकता. जेव्हा कधी तुम्ही इथे फोकस करणार ध्यानाला बसल्यावर, तुम्हाला इथे टिंगलिंग सेन्सेशन जाणवेल, तिथे तुमचं थर्ड आय चक्र असतं. तर रेकी देताना कशी द्यायची? मग तुम्ही आपला हात असा ठेवायचा किंवा असा, आणि इथून तुम्ही मागे आणि पुढे ठेवून 3 मिनिटं असं ठेवून रेकी द्यायचे किंवा बीज मंत्राचं उच्चारण करायचं आहे. आता बघूया, तुमचं विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. ओके, बघा, ज्यांचं आज्ञाचक्र संतुलित असेल अशा लोकांना गोष्टी आधीच जाणवतात, योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते, म्हणजे इंट्युएशन. काही लोक असतात ना, म्हणजे आज वाटतं की आज नको घराबाहेर पडायला, आजचा दिवस वाटत नाही, मन बोलतं की नको, आणि खरंच तिकडे काहीतरी वेगळी घटना घडलेली असते. याला बोलतात इंट्युएशन.
ज्यांचं थर्ड आय चक्र बॅलन्स आहे अशा लोकांना खूप चांगले इंट्युएशन होत असतात. ओके. त्याच्यानंतर नवीन कल्पना आणि दृष्टिकोन सहज सुचतात. तुम्हाला नवीन नवीन आयडियाज येतात कामामध्ये, कशातही खूप क्रिएटिव्ह असतात तुम्ही. अभ्यास, काम किंवा ध्यान करताना लक्ष एकाग्र ठेवता येते. तर अभ्यासात कॉन्सन्ट्रेशनसाठी थर्ड आय चक्रावर काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके. स्वतःच्या उच्च तत्वाशी आणि ब्रह्मांडाशी अधिक जोडलेले वाटते. तुमचं एक हायर सेल्फ असतं, त्या मोठ्या गोष्टी नंतर बोलूया. युनिव्हर्सशी, परमेश्वराशी कनेक्टेड असतात तुम्ही. स्वतःला आणि इतरांना सहज समजता येते. लोकांच्या भावना आणि ऊर्जेची जाणीव होते. म्हणजे अशी व्यक्ती कशी असतात माहितीये का? तुम्ही बघा शाळेमध्ये फर्स्ट बेंचवाल्याची लास्ट बेंचवाल्याबरोबर कधी जमतच नाही. ते मुलं एकमेकाशी इंटरॅक्टच करत. का? त्यांची एनर्जीच मॅच होत नाही. ते लोक एकमेकांशी बोलत पण नाही. ओके. त्यांना समजतं छोट्या मुलांना. तसंच आपलंही थर्ड आय चक्र जर बॅलन्स असेल तर तुम्ही व्यवहार करताना लोकांशी तुम्हाला समजून येईल की व्यवहार करायला नको की नको, डील करायला नको की नको, ह्या कंपनीत अप्लाय करायला नको की नको, तर तुम्हाला समजेल. ओके. तर थर्ड आय चक्रावर तुम्हाला जास्तीत जास्त काम करायचं. जर तुमचं इम्बॅलन्स असेल तर डिसिजन मेकिंग मध्ये प्रॉब्लेम येतो, निर्णय घेताना अडथळे, आणि त्याच्यामुळे जीवनात आत्मविश्वास कमी होऊन जातो. डिसिजन मेकिंग, काही नवीन कल्पना सुचत नाही किंवा जीवन दिशाहीन वाटते. जीवनात कोणतेही ध्येय किंवा उद्दिष्ट नसल्यासारखे वाटते. एका ठिकाणी जे काम काल आहे पडलं आहे तेच करत आहात, काहीच म्हणजे दिशाच नाहीये जीवनाला. जसं चाललंय जीवन तसं चाललं आहे. स्वतःच्या निर्णयांवर आणि भावनांवर विश्वास वाटत नाही. शारीरिक लेवलवर डोकेदुखी, डोळ्यांच्या समस्या, सायनसचा त्रास, अनिद्रा, मेंदूशी संबंधित त्रास होऊ शकतो. ओके. हे झालं तुमचं थर्ड आय चक्र. आता शेवटचं चक्र आपण बघणार आहे, लास्ट. लिहून घ्या. आधी संस्कृत मध्ये लिहा, सहस्रार चक्र. सहस्रार. त्याच्यानंतर इंग्लिश मध्ये याला बोलतात क्राऊन चक्र. क्राऊन चक्र. कलर जांभळा, पर्पल कलर परमेश्वराचा. ओके. जांभळा कलर. याचं कुठलंही तत्व नाही. बीज मंत्र आहे ओम. आता थ्रोट थर्ड आय चक्राचा बीज मंत्र पण ओम आहे, याचा पण ओम आहे. ओके. तर थोडासाच फरक असतो. तुम्ही याचाही ओम असा लिहायचा आहे. ओके. आता बघा हे चक्र कुठं असतं मी तुम्हाला सांगतो. जेव्हा लहान मूल जन्माला येतं तुम्ही त्याची टाळू भरतात, तर बघा इथे व्हायब्रेट होत असतं त्याच्या. आता हे काय आहे बघा, क्राऊन चक्र जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. जर हे असंतुलित असेल तर काय होतं? हे जे आहे ना तुमचा अँटिना आहे, जसा रेडिओला अँटिना असतो, अँटिना आहे. आणि सिग्नल कुठून पकडायचे आहे? परमेश्वराकडून. जेही त्याला तुम्हाला सूचना द्यायच्या आहेत. आपण बोलतो ना, परमेश्वरा मार्ग दाखव, काहीतरी आयडिया सुचव, काहीतरी मार्ग दे, तेव्हा तो सांगायला तयार असतो. पण आपण घ्यायला तयार असतो का? नाही. आपल्या डोक्यात आज अनेक विचार चालू असतात, आपल्याकडं त्याचा आवाज ऐकायला टाइमच नसतो. ओके. क्राऊन चक्र जर बॅलन्स असेल तर तुम्हाला त्याची हाक ऐकू येईल, त्याचं मार्गदर्शन समजेल. रेकी देताना असा हात नका ठेवू, ब्लॉक नाही करायचा. असे दोन हात इकडे ठेवून द्यायचा, वरचा भाग ओपन पाहिजे. इथून तुम्हाला क्राऊन चक्र हील होणार. ओके. ह्या पद्धतीने करायचं आहे. तर जीवनामध्ये काय प्रॉब्लेम होतो आपण बघूया. बघा, ज्यांचंही क्राऊन चक्र इम्बॅलन्स आहे, बॅलन्स आहे, संतुलित आहे, आयुष्यात सगळे ठीक आहे असे सतत वाटते. आपल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा स्पष्ट बोध होतो. त्याला माहिती आहे हे काम त्याच्यासाठी आहे, इथूनच पुढे त्याला जायचं आहे. ध्यान आणि साधनेत अधिक खोलवर जाण्याची क्षमता वाढते. जितके पण स्पिरिच्युअल मास्टर्स आहेत, बाबा लोक आहेत, कुठल्याही धर्माचे असो, सगळेजण याच्यासाठीच काम करत असतात. ओके. ध्यान आणि साधनेत अधिक खोलवर जाण्याची क्षमता त्यांची वाढते, म्हणून ते कठोर कठोर तप ध्यान करतात. ओके. दुःख, आनंद, यश, अपयश यावर समभाव ठेवून ते राहतात. याला बोलतात समताभाव, जसं विपश्यनामध्ये शिकवतात. हे काय? दुःख आलं तरी ह्या व्यक्तीला माहितीये जास्त वेळ राहणार नाही, सुख आलं तरी याला माहितीये याच्यावरही आपण जास्त ओव्हर रिॲक्ट करण्याची गरज नाही, हेही थोड्या वेळच आहे. ओके. समताभाव आता कसा ठेवायचा मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो.
बघा जुनी स्टोरी आहे. अकबर आणि बिरबल सगळ्यांना माहिती आहेत का? तर अकबर एक दिवस बिरबलला काय विचारतो की असं एक वाक्य बोल, जेव्हा मी खूप आनंदी असेल ना ते वाक्य बोलून दुःखी होईल, आणि जेव्हा खूप दुःखी असेल ते वाक्य बोलून मी सुखी होईल. मग बिरबल काय बोलतो, ये वक्त भी गुजर जाएगा. ओके. आता हे वाक्य जर तुम्ही दुःखात असेल तर तुम्हाला समाधान देतं, अरे ही वेळ पण निघून जाईल. आणि जर खूप खुश असाल तरी पण तुम्हाला माहिती ही वेळ निघून जाईल, मग इगो, त्याला अहंकार करून फायदा नाही आहे. ओके. तर जगामध्ये कुठलीच गोष्ट परमनंट नाही आहे. इम्परमनन्स इज परमनंट, म्हणजे अनिश्चितता हीच निश्चितता आहे, असं त्याचं वर्ड आहे. ओके. तर अशी लोकांना माहिती आहे, सुख आलं दुःख आलं ते खूप न्यूट्रल राहत. ओके. मनाला लावून घेत नाही. समता भाव खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक जाणीव त्यांची वाढते, इंट्युएशन पॉवर वाढतं, स्पिरिच्युअली खूप ग्रो करतात तुम्ही. ज्यांचं इम्बॅलन्स असेल, जीवनाचा उद्देश समजत नाही, सतत गोंधळ वाटतो, स्वतःला एकटे आणि ब्रह्मांडाशी जोडलेले नसल्यासारखे वाटते. ओके. तर तुम्हाला कळतच नाही लाईफ मध्ये काय करायचं आहे. आता बघा, म्हणजे खूप टॅलेंटेड लोक पण असतात, मी तुम्हाला सांगतो. आता आमच्याकडे ना एक खूप छान पेंटर राहतो. ओके. खूप कलाकार आहे तो. आणि पण काय, त्याची एवढी कला आहे, पण तो एका शाळेत काम करतो, त्याला पहिल्यापासून 5-6 हजार पगार, त्याच्यावरच काम. किंवा कुठलीही व्यक्ती असेल, तुम्ही बघा एखादा बिझनेस करतो ना छोटा, टॅलेंट खूप आहे पण ते त्याच कामात असतात, एकाच ठिकाणी 60-70 वर्ष घालवतात. त्यांना जीवनामध्ये काही फोकसच सापडत नाही, की माझा जन्म याच्यासाठी नाही झाला आहे, माझा जन्म फक्त रिक्षा चालवण्यासाठी नाही झालाय. कुठलंच काम वाईट नाही हा, पण मी सांगत आहे की तुमचा जन्म फक्त त्या छोट्या कामासाठी नाही झालाय, काहीतरी मोठं करण्यासाठी. परमेश्वराने काहीतरी तुम्हाला गोल दिलेले आहेत, ते ओळखण्यासाठी तुमचे 7 चक्र बॅलन्स असणं, क्राऊन चक्र बॅलन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. नाही तर तुम्ही जिथे आला तिथूनच तसेच चालले जातात. ओके. ज्या एरियात लहानपणी राहत होते तिथेच राहतात, मग जीवनात प्रगती करत नाही. ओके. त्याच्यानंतर मनात सतत नकारात्मक चिंता आणि विचार, स्वतःच्या क्षमतावर विश्वास वाटत नाही, शारीरिक लेवलवर डोकेदुखी, मेंदूशी संबंधित आजार, झोपेच्या समस्या तुम्हाला होऊ शकतात. तर प्रत्येक चक्राची एक फ्रिक्वेन्सी असते, त्या फ्रिक्वेन्सीच मेडिटेशन मी तुम्हाला देणार आहे. असे काही साऊंड फ्रिक्वेन्सीज असतात, ते तुम्हाला शेवटी लास्ट डे नंतर प्रॅक्टिस करायची आहे. ओके. आलं लक्षात? तर इतकं आहे, याच्या पलीकडे काही नाही. खूप सगळी चक्रे असतात शरीरात, पण 7 चक्रावर आणि पाम चक्रावर, तळहाताच्या चक्रावर आपल्याला फोकस करायचा असतो. कशी वाटली माहिती? कळालं जीवनात कुठे प्रॉब्लेम आहे? निर्मल बाबाच्या भाषेत, कृपा इधर रुकी हुई है, इस पे काम करोगे तो कृपानी शुरू हो जाएगी. ओके. तर करा, कुणाला जज करू नका. ओके. समोरच्या व्यक्तीमध्ये पण फिजिकली प्रॉब्लेम असतो. ओके. आलं लक्षात? तर आता तुम्हाला कळालं आहे की घरच्यामध्ये माझ्या मिस्टरांना असा प्रॉब्लेम आहे, मुलांना असा प्रॉब्लेम आहे. तर रडत बसण्यापेक्षा, भांडणं करण्यात बसण्यापेक्षा त्यांना हिलिंग द्या. पुढे जाऊन तुम्हाला डिस्टन्स हिलिंग शिकवणार आहे. तुम्ही डिस्टन्सने कोणाला रेकी देऊ शकता. माझ्या घरचे सगळे लोक मी न सांगताच रिपेअर केलेले आहेत. ओके. सगळ्यांबरोबर कटकट होती लग्न झाल्यानंतर माझी. सगळ्या लोकांना रेकीने न सांगताच केलंय ते. तर खूप छान काम करतं. तर आता तुम्हाला कळालंच आहे, ऊर्जेची जाणीव झाली, नॉलेज आहे. तर त्यानुसारच उपचार करा. स्वतःच्या पायावर उभं राहा. ओके. कोणी दुसरा मदत करायला येईल असं होत नाही, तुमची मदत तुम्हालाच करायची आहे. ओके. ठीक आहे. तर एवढे 7 चक्र आणि और आहे. मेडिटेशन, साऊंड मेडिटेशन मी लास्ट डे ला तुम्हाला देणार आहे. ओके. चला. व्हेरी नाईस. रजनी मॅडमचे सगळे चक्र व्यवस्थित आहे, खूप छान. पण परमनंट ह्या जगात काहीच नसतं. उद्या इम्बॅलन्स पण होऊ शकतात, तर नोटीस करायचं. उद्या झालं तर माझ्याकडे रेकी आहे आणि करायचं आहे. मी सुद्धा लाख तुम्हाला ज्ञान पाचतोय 3 दिवसापासून, काहीच गॅरंटी नाही. उद्या माझ्यासोबतही काही चुकीचं होऊ शकतं, पण माझ्याकडे रेमेडीज आहेत. रेमेडीज असणं खूप गरजेचं आहे. ओके. सुख दुःख काहीच परमनंट नसतं, सगळं बदलत असतं. ओके. आज मला माहिती आज गुरुपौर्णिमेचं मेडिटेशन घेतलं, सकाळपासून एवढे मेसेज, एवढा रिस्पेक्ट. कदाचित उद्या असा दिवस येईल लोक माझ्याच अगेन्स्ट बोलतील. हे सगळं तुम्हाला मनावर घ्यायचं नसतं, खूप तटस्थ राहायला लागतं. ओके. थोडा पण अहंकार ठेवला की
गडबड होते. ओके, तर ह्या क्षेत्रामध्ये पण खूप न्यूट्रल राहिलं. आता ज्यांचं लेवल 1चा शक्तिपात झाला आहे, आता मी तुमचं ऍक्टिव्हेशन घेणार आहे. ज्यांचं शक्तिपात नाही झाला त्यांनीही आता प्रॅक्टिस करायची आहे, कारण शक्तिपात झाल्यानंतर रेकॉर्डिंग बघून तुम्ही करून घ्यायची आहे. बघा, आता तुम्हाला मी 1 2 3 प्रोसेस शिकवणार आहे. रेकीला कॉल कसा करायचा, रेकीची प्रार्थना कशी करायची. त्याच्यानंतरून एक ग्लास पाणी घेऊन यायचं. स्टीलचा ग्लास, काचेचा, तांब्याचा ग्लास, नसेल पाण्याचा कप चालेल. पाणी ओतायचं. मग पाण्याला तुम्ही चार्ज कसं करायचं, का चार्ज करायचं शिकवेल. आता ऍक्टिव्हेशन करणार आहे पण रेकी लेवल 1चं. तर माझ्या मागे मला फॉलो करा. आता ऍक्टिव्हेशन घेत असताना मी बरेच मंत्र बोलेल, मंत्र नाही ऍफर्मेशन्स बोलेल. तर लिहू नका लगेच घाई गडबडीत की मी विसरून जाईल फ्युचरमध्ये. तुम्हाला सगळं नोट्स मध्ये येणार आहे. फक्त त्याच्यामुळे रिलॅक्स होऊन मी जे बोलत आहे माझ्या मागे बोलायचं आहे. तरी मी तुम्हाला दाखवतो, नाही तर तुम्हाला मनात शंकाच असते. बघा, हे सगळी पीडीएफ आहे, मी तुम्हाला शेवटच्या दिवशी देणार आहे. सेल्फ ओरा क्लिन्झिंग आहे, 1 2 3 प्रोसेस आहे, सगळं देणार. आता मी तुम्हाला 1 2 3 प्रोसेस शिकवणार आहे आणि रेखीची प्रार्थना शिकवणार आहे. ओके, तर फक्त तुम्हाला आता माझ्या मागे मला फॉलो करून बोलायचं आहे आणि ऍक्टिव्हेशन करून घ्यायचं आहे. ओके, सर्वप्रथम रेकीला कॉल कसा करायचा, तर त्या पीडीएफ मध्ये रेकीची प्रार्थना पण येईल. सध्या फक्त माझ्या मागे बोलायचं आहे. आता रेकीला कॉल करणं खूप सोपं आहे. अगदी 10-15 सेकंदामध्ये रेकी इन्वोक होऊ शकते. फक्त तुमच्याकडे ग्रॅटिट्यूडची भावना पाहिजे आणि चांगल्या मनाने बोलवलं तर नक्कीच ती येते. ओके, आता रेकीला कॉल करायचा आहे आणि तुम्हाला 1 2 3 प्रोसेस एकदा करून घ्यायची आहे. चला, काय करा, दोन्ही हात रब करा. रब करा आणि माझ्या मागे बोला, मी स्वतःची आभारी आहे. स्वतःचा आभारी आहे. माझे माता पिता, सर्व गुरु आणि ईश्वराची आभारी आहे. माझे माता पिता, सर्व गुरु आणि ईश्वराचा मी आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. बस 3दा बोलायचं आहे. तळवे दोन्ही आकाशाकडे आणि इंटेन्शनने फक्त बोलायचं आहे. हे दिव्य रेकी उपचारक शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. काही लोकांना रेकी बोलताना इगो अडवायला, आम्ही का बोलू, जपानी शब्द आहे असं तसं. घाबरायचं नाही. काय बोलायचं, हे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. किंवा हे ब्रह्मांडीय उपचारक शक्ती, हे हिलिंग एनर्जी माझ्यासाठी, माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ओके, बस एवढंच करायचं आहे. वर्ल्ड वाईड, फॉरेनला जा नाही तर इंडियात जा, जपानला जा, हीच पद्धत आहे. ओके, चांगल्या भावनेने रेकी लगेच इन्वोक होऊन जाते. डावा हात खाली घ्या, उजवा हात वर. तर या हाताने, या इथे तुमचे चक्र असतात, तळ हाताचे चक्र आहे, यांना चार्ज करायचं आहे. कारण तुम्ही पुढे जाऊन रेकी हातानेच कुणालाही देणार आहे. तर इथे पाम चक्र असतात, ते 7 चक्रासारखे इथे चक्र आहे, त्यांना चार्ज करायचं आहे हातांना. हात असा, डावा हात खाली, उजवा हात वर. आता हात हळूहळू, एकदम हळूहळू फिरवायचा आहे आणि आता ऍफर्मेशन बोलायचं आहे जे मी बोलत आहे माझ्या मागे. क्लॉकवाईज हात फिरवा. हे रेकी शक्ती माझ्या हातात, माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. हे दिव्य उपचारक शक्ती माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. इंग्लिशमध्ये चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. इंग्लिश तर इंग्लिश, मराठी तर मराठी. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. आता तुम्ही विसरले असाल, मी स्क्रीनवर दाखवतो तसं वाचून बघा जरा, 1 मिनिट. स्क्रीनवर बघा तुम्ही, ती लाईन आहे. हा, हे बघा, हे रेकी शक्ती माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. दिसत आहे? हा, एकदम स्लोली. हे एनर्जी माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर. 1 नंबरचं आहे बघा, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. करा अंदाजे 21 वेळेस.
ओके. आता काय करायचं आहे, तुम्हाला हात बदलायचा आहे. हा, उजवा हात खाली घ्या, डावा हात वरती घ्या. सेम प्रोसेस. उजवा हात खाली, डावा हात वर, सेम. हे रेकी शक्ती माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. अंदाजे 21 वेळेस. पुढे जाऊन मोजत नाही बसायचं, एक एक 2 मिनिटं केलं तरी इनफ आहे. आता ही झाली 1 2. आता पुढची प्रोसेस काय करायचं आहे, काय करा आता, हात घ्या, हात घ्या, क्राऊन चक्रावर न्या आणि इथे गोल गोल फिरवा, एकदम हळू. हे रेकी शक्ती माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज हील एनर्जाइज माय 7 चक्र. ओके, ही झाली. आता काय करायचं आहे, नाभी चक्र. आपण नाभीपासून सर्वांशी कनेक्टेड असतो. ओके, ते आपले खूप एनर्जी सेंटर असतात, प्रत्येक व्यक्तीशी आपण कनेक्टेड असतो. काय करायचं, हात घ्यायचा, नाभी चक्र बेंबीच्या समोर पकडायचा थोडासा, तिथे हिलिंग करायची. परत हात क्लॉकवाईज फिरवा. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. ओके, त्याच्यानंतर आता शेवटचं करायचं आहे. दोन्ही हात कप शेप मध्ये, असे कप शेप मध्ये, असे नाही, असे. आता काय करा, हात हृदय चक्रासमोर ठेवा, असे स्वतःला अफर्मेशन द्या. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. मराठीत सांगतो. हे रेकी शक्ती माझ्या संपूर्ण शरीर आणि ऑराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण ऑरा आणि शरीराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण शरीर आणि ऑराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण शरीर आणि ऑराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. शेवटी झाल्यावर बोलायचं थँक्यू, 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 थँक्स टू मी, थँक्स टू रे. ओके, एवढंच आहे. बाकी पुढे जाऊन मी तुम्हाला शेवटच्या दिवशी सांगेल, फ्रायडेला, कुठे जाताना प्रोटेक्शन वगैरे कसं घ्यायचं. चला, आता काय करा, एक ग्लास पाणी घेऊन या. आपण पाणी चार्ज कसं करायचं बघणार आहे. ओके, चला, एक ग्लास पाणी घेऊन या, मी पण घेतो. पण पाणी चार्ज करायचं शिकूया. ओके, कुठलाही ग्लास चालेल. शक्यतो नॉर्मल वॉटर घ्या, फ्रीजर मधलं पाणी नका घेऊ. ओके, नॉर्मल वॉटर घ्या, गरम किंवा थंड नका घेऊ जास्त. टॅप वॉटर. दुसरं, आणि नक्की करून बघा, काहींना आता टाइम नसेल, घरचे असतील, कधी कधी काय होतं, आपण बसतो आणि घरचे बोलतात हा काय प्रकार चालू आहे, नंतर कोणी घरी नसेल तेव्हा करा, तरी छान रिझल्ट येतो. ओके, मला पण सुरुवातीला खूप मजा यायची हे करायला. ओके, काय करायचं आता बघा, प्रत्येक वेळेस रेकीला कॉल करताना हे 1 2 3 प्रोसेस करायची नाही, फक्त हात रब करून कॉल करायचा आहे. ओके, आता पाण्याला आपल्याला चार्ज करायचं. आता सुरुवातीला आपण काय करू, एक तर पाणी चार्ज करायचं आहे, रेकीला इनवोक करणं, याला बोलतात इनवोक, प्रार्थना करून बोलवणं. परत एकदा करा माझ्या बरोबर. मी स्वतःची आभारी आहे, माता, माझे सर्व गुरु आणि ईश्वराची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी.
दोन्ही तळवे आकाशाकडे, अनंत स्रोतातून वाहत येणारी हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित। साधं बोला, हे रेकी उपचारक शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित। हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित। तीनदा बोलायचं झालं। आता काय करायचं आहे, आधी तर तुम्ही पाणी तुम्हाला काय करायचं आहे, आता हे पाणी चार्ज करताना मी एक ऍफर्मेशन देईल, तुम्ही चव बदलू शकता जी तुम्हाला हवी ती। आता मी ऍफर्मेशन देईल की ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे। तुम्ही काही ऍफर्मेशन द्या, ह्या पाण्याला निंबू पाण्याची गोडी प्राप्त झाली आहे, नारळ पाण्याची गोडी प्राप्त झाली आहे, एखाद्या मठामध्ये गेले होते तिथली गोडी प्राप्त झाली आहे, एखाद्या मंदिराची चव आठवत असेल, जसं वाटेल तसं द्या। ओके, आता काय करायचं आहे, डावा हातामध्ये ग्लास पकडा आणि उजवा हात हिलिंग करताना उजवा हात, अगोदर थोडं पाणी पिऊन बघा, चव तुम्हाला नंतरून जाणवेल। आता कशी आहे नंतरची कशी टेस्ट बदलते की नाही चेक करा। एक घोट पाणी पिऊन घ्या, फक्त टेस्ट घ्या, नंतर बघूया। ओके, चला, खूप रिझल्ट येतात। ओके, सगळ्यांनाच रिझल्ट येतात, काहींना नाही येत, त्याचं कारण मी सांगेन नंतर। ओके, पूर्ण मनाने करा, करणारा तो आहे खूप श्रद्धेने, तुमची श्रद्धा खूप महत्वाची आहे। ओके, चला, काय करायचं आहे, उजवा हात अगेन, त्याला हात क्लॉकवाईज फिरवा, एकदम हळू, हाताची ऊर्जा पाण्यात जाऊ द्या। मी माझ्या पद्धतीने ऍफर्मेशन देतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने ऍफर्मेशन द्या। चला, ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे। दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे। थोडं फोकस करा, तुमच्या पाम चक्राच्या मध्ये कशी व्हायब्रेशन्स आहेत, आणि पुढे जाऊन कळेल तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचे। ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे। अजून हळू करा, हा, ओके, पूर्ण श्रद्धेने। ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे। आता शेवटी बोलायचं आहे, हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे, कारण करणारा तोच आहे। ओके, हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे। ओके, चला, आणि आता टेस्ट करून बघा पाण्याची चव कशी वाटली, बदलली नाही बदलली। ओके, नंतर मला सांगा। ओके, सांगा कुणाची बदलली, नाही बदलली, थोडी बदलली, जास्त बदलली काय, किंवा तुम्ही कुठलं टेस्टचं नाव दिलं होतं ते सांगा मला, मेसेज मध्ये सांगा। ओके, स्वीट आली, अजून थोडी बदलली, नारळ पाण्याची आली, व्हेरी नाईस, कॉंग्रॅच्युलेशन। ओके, श्राद्धांची बदलली, चला अभिनंदन। चेंज वाटली, चला व्हेरी नाईस, नारळ पाण्याची दिली, परफेक्ट, कोकोनट वार, चला तीर्थाची दिली। ओके, काहींची नाही बदलली, थोडी बदलली, बदलली। ओके, निंबू पाणी, थोडी बदलली। ओके, प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येऊ शकतात, ज्याच्या त्याच्या सध्याच्या रात्री पाणी पित नाही त्यामुळे। ठीक आहे मॅडम, उद्या सांगा। ओके, थोडी चेंज झाली, गुड। ओके, चला, थँक्यू। चला, आता बघा, ज्याच्या बघा तुम्ही आता पहिल्यांदा करत आहे, काहींची झाली ज्याच्या त्याच्या आध्यात्मिक लेवलनुसार होत असतात, तुम्ही पहिल्यांदाच करत आहे, काहींना नाही होत, पण चव बदलली म्हणून ते करणं सोडायचं नाही आहे। तुम्हाला मी डॉक्टर
इमोटोचा राईस एक्सपेरिमेंट दाखवला होता. आता हे का करणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांग. बघा, आपल्या शरीरामध्ये किती टक्के पाणी मला सांगा बरं? जवळजवळ 70% पाणी, बरोबर. आता चला, बऱ्याच जणांची कोकोनट वगैरे आहे, ठीक आहे, चला 70% पाणी आहे. तर जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला सतत काहीतरी नकारात्मक बोलतो, मूल झाल्या झाल्या हा मस्तीच करतो, हा तसाच आहे, हा खूप त्रास देतो, कुणाचं ऐकत नाही, हे खूप त्रास देतात मला, काय होणार? ती व्यक्ती तशीच होणार. तुम्ही एखाद्याला पॉझिटिव्ह ऍफर्मेशन द्या, सकारात्मक ऍफर्मेशन द्या, ती व्यक्ती तशीच होणार आहे. ओके. तर कुणाशी बोलताना जरा केअरफुली करा. आणि रेकी पॉप्युलर होण्याचं कारण काय मी तुम्हाला सांगतो. कोविड काळामध्ये ना बरेचसे हेलर लोक ना असं रेकीने पाणी चार्ज करायचे आणि इतरांना द्यायचे. तर जे इंटेन्शन असेल खूप छान काम करायचं. ओके. आता मी कसं काम करतो बघा, तुम्हाला शिकवताना मला माझं थ्रोट चक्र बॅलन्स ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तर कधी वेबिनार सुरू होण्याच्या आधी मी काय करतो, आता माझ्याकडे सिम्बॉल आहेत, साहजिकच तर काही सिम्बॉल्स टाकतो आणि त्याच्यानंतरून ऍफर्मेशन देतो. काय? हे पाणी पिऊन माझं थ्रोट चक्र पूर्णपणे संतुलित झालं आहे आणि माझं शिकवलेलं माझ्या विद्यार्थ्यांना पूर्ण समजत आहे. कारण मी थ्रोट चक्र बॅलन्स नाही ठेवलं, तुम्ही कुठे मला ऐकणार आहेत का? निघून जाणार दुसऱ्या दिवशी, कशाला येणार? तर हे करत असताना मला थ्रोट चक्रावर काम करणं गरजेचं आहे. मग मी असं करतो आणि श्रद्धेने पाणी पिऊन घेतो आणि छान रिझल्ट असतात. तसं तुम्ही करू शकता. पुढे जाऊन रेकीमध्ये विद्यार्थ्यांना, तुमचे मुलं आहेत, आता अभ्यासात मन लागत नाही, मग काय करायचं? रेकीने पाणी चार्ज करायचं आणि बोलायचं, हे पाणी पिऊन माझा मुलगा, माझे दोन्ही मुलं यांचं थ्रोट चक्र किंवा आज्ञा चक्र बॅलन्स होत आहे आणि त्याला शिकवलेलं समजत आहे. असं करून द्या. त्यांची वॉटर बॉटल भरा, पाणी चार्ज करून. मी सुरुवातीला करायचो, माझी मुलगी शाळेत जायची, पाणी चार्ज करायचो, वॉटर बॉटल मध्ये भरायचो. तिला टेस्ट पण कधी कधी चांगली लागायची आणि काम तर होणारच आहे. तुम्ही काही नकारात्मक जादूटोना काही फूक मार तर करत नाहीये. सकारात्मकतेने पाण्याला चार्ज केलं, पाण्याला मेमरी आहे, भरा मुलांची वॉटर बॉटल. घरात कोणी आजारी व्यक्ती आहे, द्या त्यांना प्यायला. ओके. सुरुवातीला मी काय करायचो, मला पण करायला खूप असं घरचे बोलतात हा काय प्रकार आहे, मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मला पण विश्वास नाही या गोष्टीवर, बिलकुल नव्हता. ओके. मी बरं 10-12 वर्ष फॉरेनलाच होतो, मला या गोष्टीवर खूप हसायला यायचं. जेव्हा मी करायला लागलो ना, मला याचे रिझल्ट खूप छान जाणवायला लागले. ओके. आणि असं विश्वास ठेवता ठेवता आता लोकांना शिकवायला लागलो. तर मी पण सुरुवातीला काय करायचो, दुपारी गुपचूप हॉलमध्ये जाऊन पाणी चार्ज करायचो, काहीतरी या पाण्याला याची चव त्याची चव, आणि किचन मध्ये जर माझी पत्नी असेल तर तिला प्यायला द्यायचं, की बघ तुला कशी टेस्ट लागते काय. मग ती बोलायची तू हॉलमध्ये जाऊन काहीतरी टाकून आला असशील, असं तसं. करा प्रयोग, बघा होतं की नाही. नाही झालं तरी तिथे ऊर्जा तर असताच, तुमच्या शब्दात एनर्जी आहे, हातामध्ये एनर्जी आहे, जसं हवं तसं करा. अगेन, चमत्काराची अपेक्षा कधीच नाही करायची. आता मी सांगितलं म्हणून रोज नाही करायचं. याला चिंचेच्या पाण्याची चव येत आहे, पाणीपुरीच्या पाण्याची, तिखट पाण्याची, गोड पाण्याची, असं नका करू. ऊर्जा आहे त्याला रिस्पेक्ट द्या, आदर द्या. ओके. दिव्य ऊर्जा आहेत, एनर्जीच आहेत, हा शक्तिपात झालाय. तर फक्त बोलायचं, हे पाणी पिऊन, हे पाणी ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती झाली आहे, हे पाणी पिणाऱ्याचं थर्ड आय चक्र बॅलन्स झालं आहे. असं छान छान बोला. उगीच परमेश्वराची कधी परीक्षा नाही बघायची. ओके. एक नियम नेहमी लक्षात ठेवा, करणारा तो आहे, आपण फक्त माध्यम आहोत. ठीक आहे. आता बघा, क्वेश्चन आन्सर घेतो आधी थोडस बघा. उद्या मी तुम्हाला काय शिकवणार आहे, लक्षात घ्या. उद्या तुम्हाला काय शिकायचं आहे. उद्या एवढा मोठा सेशन नसणार, लवकर आवरून जाईल. उद्या पेंडुलम डाउजिंग आहे. हे डाउजर कसं करायचं, हो नाही प्रश्नांची उत्तरं कशी मिळवायची, घरातील प्रत्येक व्यक्ती वस्तूचा ऑरा चक्रास कशी चेक करायची, काही चार्ट्स देणार आहे. तर उद्याचं सेशन मिस करू नका, तुमचं आवडतं आहे. त्याच्यानंतर काही झिबू सिम्बॉल देणार आहे, ज्याला शक्तिपाताची गरज नसते. काही झिबू सिम्बॉल्स वगैरे तुम्हाला मी द्या देईल. उद्या येताना काय करायचं आहे, तुमच्याकडे हे नसेल, काहीच विकत घ्यायची गरज नाही. सगळ्यांकडे अंगठी असते. एखादी अंगठी बघा, चांदी, पितळ, सोनं, काहीही चालेल, आपल्याला शेप महत्वाचा आहे. घरात दोरा सगळ्यांकडे असतो, दोरा घ्यायचा, टाकायचं. ओके. एवढ्याशाने उद्या तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. टेम्पररी बनवायचं आहे. अंगठी नसेल, नट बोल्ट घ्या, काहीतरी त्या शेपचं घ्या. फिजिकली
म्हणजे फिजिक्सच्या नियमानुसार लटकलं पाहिजे. ओके, एवढा दोरा एवढं. उद्या येताना तो दोरा घेऊन या. उद्याचा दिवस खूप एन्जॉय वाला मजेशीर असतो. सेशन पण जास्त मोठा नसतो. तर उद्या नक्की एवढं घ्या. ओके. आता ज्यांचं अटेंडमेंट राहिलं आहे त्यांचं अटेंडमेंट, आत्ताची बॅच संपली की 5 मिनिटानंतर मी एक लिंक पाठवेल, झूमची लिंक पाठवेल. मग 5 मिनिटानंतर परत जॉईन कर. ओके. म्हणजे आता जेव्हाही वेबिनार संपेल त्याच्या 5 मिनिट. पण ज्यांचा शक्तिपात सकाळी झाला आहे त्यांनी परत जॉईन करू नका. का? कारण मग विद्येच्या प्रती अनादर होतो, आपल्या गुरूंच्या प्रती अनादर होतो. ओके. विश्वास ठेवायचा, तुमचा शक्तिपात झाला, अटोनमेंट झाला आहे, त्या दृष्टीने पुढे चालायचं आहे. ओके. ज्यांचा खरंच नाही झाला त्यांचं वेलकम आहे, स्वागत आहे. 5 मिनिटांनी जॉईन करायचं आहे. ओके. आता आजच्या सत्राबद्दल काही असेल शंका विचारून घ्यायचं आहे. ओके. मी रोज रेकॉर्डिंग देतो. ओके प्रीती भेले मॅडम, पण त्या व्हॉट्सअप चॅनलवर असतात, मी रोज मेसेज करतो. जर पाहिजे असेल ग्रुपवर जा, तिथे रेकॉर्डिंग बघा, रोजच्या रेकॉर्डिंग असतात. ओके. नोट्स लास्ट डेला भेट. ठीक आहे. थँक्यू मॅडम, सोनम मॅडम. हा बोला, मयुरी नावाने. हा बोला. सर तुम्ही ते आता जे सांगितलं की अभ्याससाठी काय ते पण पुन्हा एकदा सांगा, समजलं नाही. हा मी सांगतो, परत सांगतो एकदा. बघा, तुमच्या मुलांसोबत पण करा, मी पण माझ्या मुलांसोबत करत होतो. काय करायचं आहे मी सांगतो. हातामध्ये पाण्याचा ग्लास घ्यायचा. फक्त बस, मी स्वतःची आभारी आहे, माता पित्यांची, माझ्या गुरूंची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ऍफर्मेशन सांगतो. ग्लास मध्ये पाणी भरायचं, ऍफर्मेशन द्यायचं, हात हळूवार फिरवायचा. बघा, हे पाणी पिऊन माझं आज्ञाचक्र पूर्णपणे संतुलित होत आहे. माझं आज्ञाचक्र पूर्णपणे संतुलित होत आहे आणि माझं अभ्यासात मन लागत आहे, कॉन्सन्ट्रेशन होत आहे. जसं तुम्हाला जीवनात हवं ते सांगा. पाण्यामध्ये पाणी असं आहे, खूप लवकर मेमरी ग्रहण करतं. तर त्याच्याकडे ऐका. तर मला शिकवलेलं सगळं लक्षात राहत आहे, माझं आज्ञाचक्र बॅलन्स आहे. थर्ड आय चक्र बोलायचं आणि जेही ऍफर्मेशन शिकवलेलं लक्षात राहतं, अभ्यास चांगला राहतो. आणि शेवटी 1-2 मिनिटं करायचं. हवं तर ते पाणी वॉटर बॉटल मध्ये भरून शाळेत न्या, नाहीतर लगेच पिऊन घ्या, काही फरक पडत नाही. ओके. ह्या पद्धतीने करायचं. अजून समजलं? हो हो, थँक्यू सर. थँक्यू. ओके. आजारी माणसासाठी कोणते चक्र काम करते? बघा, प्रत्येक आजारानुसार आहे. एखाद्याला गळ्याच्या समस्या आहे, थ्रोट चक्र आहे. एखाद्याला आता हृदयाची संबंधित आहे, तर हे आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 7 चक्र तुम्हाला मी शेवटच्या दिवशी 12 पॉईंट बॉडी हिलिंग, 24 पॉईंट बॉडी हिलिंग शिकवणार आहे. तर तुम्ही त्या बॉडी पार्टवर हात ठेवून हिलिंग द्यायचे. ओके. थांबा तुम्ही त्याच्यासाठी. मी तुम्हाला लास्ट डेला शुक्रवारी सगळे क्वेश्चन आन्सर. आजच्यासाठी काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. ओके. बाकी मी तुमचे देणारच आहे. ओके. चालेल, सगळं सांगेल. ओके. शुगर वगैरे असेल, सध्या सध्या तुम्ही हे करा. ओके. दुसऱ्या स्वादिष्टान चक्राचा कलर आहे नारंगी, ऑरेंज कलर. ओके. हा प्रीती मॅडम बोला. सर हे जे पाणी चार्ज करायचं तुम्ही सांगितलं, ते पाणी जर चार्ज मला मुलासाठी करायचं असेल, म्हणजे मुलाला जर द्यायचं असेल, तर मी ते पाणी स्वतः चार्ज करून मुलाला देऊ हो शकते का? हो, तुम्ही द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. इवन आणि जे तुम्ही आता तुम्ही बोला बोला, तुम्ही बोला. तुम्ही ज्या सूचना दिल्या आता त्याचप्रमाणे करायचं आहे ना? फक्त हो सांगायचंय की बा माझा मुलगा आता छान अभ्यास करणार आहे, अशा अशा प्रकारच्या करणार द्यायच्या आहे आहे का? नाही, करत आहे. करत आहे. नाही तर अच्छा. तो करणारच आहे, तसं नाही. हे पाणी पिऊन त्याचं आज्ञाचक्र संपूर्णपणे संतुलित होत आहे आणि त्याचं अभ्यासात मन लागत आहे किंवा तो शिकवलेलं ग्रहण करत आहे. उद्या मी काही तुम्हाला जिबू सिम्बॉल देईल ना कॉन्सन्ट्रेशन साठी, अशा हातावर काढायचे असतात, उद्या सांगेल मी तुम्हाला. मुलांसाठी काही सिम्बॉल मी देणार आहे. जास्त समस्या हो मुलांवालेच असतात, धक्के मला माहिती आहे. उद्या सांगतो मी तुम्हाला काही सिम्बॉल वगैरे. हे काही हो रेमेडीज हो. लास्ट धन्यवाद. डेला. थँक्यू. विशुद्धी चक्राचा कलर आकाशी आहे. ओके सर. ओके. थ्रोट चक्राचा कलर आकाशी आहे.
तुम्हाला माझा नंबर हवा, ग्रुप ऍडमिन मध्ये जा, व्हॉट्सअप ऍडमिन असतो त्याच्यावर करा, पण कॉल करताना अगोदर मेसेज करत जा. ओके. आपण रेकीच्या जागेवर एखाद्या देवाचे नाव घेतले तर चालते का? बघा, एनर्जी त्याचीच आहे, करणारा परमेश्वरच आहे, कोणी दुसरं आहे का? त्याचीच निर्मिती, तर युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी त्याचीच आहे. तुम्ही बोला स्वामींच्या कृपेने माझ्या हातातून ही दिव्य उपचारक शक्ती प्रवाहित होत आहे. तुम्ही भगवान बुद्धांना मानतात, त्यांच्या कृपेने सांगा, कुणाचंही सांगा. रेकी सगळ्या देशांमध्ये सगळ्या धर्माचे लोक वापरतात. मनामध्ये काही संशय ठेवू नका. ऑक्सिजनवर कोणत्या देवाचा, विशिष्ट देवाचा अधिकार नाही, सगळ्यांचीच आहे, परमेश्वराची आहे ती. ओके. जसं ऑक्सिजन सगळ्यांना भेटतो, युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी सगळ्यांना, एवढं शंका ठेवायचं नाही. ओके. सगळ्यांचे आजच्या सेशनसाठी काही क्वेश्चन आन्सर असतील तर विचारा, बाकी मी लास्ट डेला तुम्हाला हेल्प. ओके. चला, मला आता दुसऱ्यांचं अटोनमेंट पण द्यायचं आहे, फक्त एक प्रश्न घेतो मॅडमचा आणि रॅप अप करूया. ओके. हा, कविता मॅडम बोला. हॅलो. बोला बोला मॅडम. तर मला असा त्रास आहे की मला कोणी पण काही बोललं की लगेच डोक्यात जातं माझ्या. भावना दुखवल्या जातात, कधी कधी राग पण येतो, आणि तो असाच का बरं बोलला, तो असंच का बरं बोलले, असं माझ्या डोक्यात सारखे सारखे विचार येतात. सगळं आणि कुणी सगळं काही म्हणजे बोला बोला, तर तुम्ही बोलू. अपमान जर झाला तर ते पण सारखं सारखं डोक्यात फिरतं, माझ्या डोक्यात राहतं, आणि मी विसरूच नाही शकत त्यांनी बोललेलं किंवा अपमान केलेला किंवा काही रागवलेलं. मग आता इथे तुम्हाला 90% लोक सांगतील तुमचं हृदय चक्र थोडस इम्बॅलेन्स आहे, तर त्याला बॅलन्स करायचं, हळूहळू होतात. ओके. मग काय दुसरं मी करावं लागेल सर त्यासाठी? तुम्हाला अजून सांगेल ना, लास्ट डेला सगळ्या प्रॅक्टिस आहे, खूप काही आहे तुमचं, ओरा क्लिन्झिंग सगळं, शेवटच्या दिवशी खूप रेमेडीज आहेत, अजून कोर्स संपला नाहीये. अर्ध्यातून मी तुम्हाला सांगणार नाही, दिशाभूल होते. शेवटच्या दिवशी प्रश्न राखून ठेवा, मी प्रश्नाचं उत्तर देईन. ओके. काही काही खूप कामाच्या वेळेस पण मला धास्ती बसून जाते सर, की काय ठीक काम, आहे, ते इतक्या काम दिवस पूर्ण होत थांबले, अजून 2 दिवस थांबा, नाहीतर माझं खूप, मग हे करू का ते करू, मग सर बुधवारी हे बोलले होते, आता हे बोलले ते, असं नको व्हायला. ओके. मी तुम्हाला उत्तर लास्ट हो सर, माझ्यावर उपचार करा सर काहीच चांगले. आहे. ठीक आहे, चालेल. सर आज मला दुसऱ्यांचं अटोनमेंट द्यायचंय, बाकीचे क्वेश्चन आन्सर मिळून जाईल. ओके. तर ज्यांचा शक्तिपात राहिलाय 5 मिनिटांनी मी लिंक पाठवेल, तेव्हा जॉईन करा. ओके. चल, तर सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. उद्या आपण पुन्हा रेग्युलर 8 वाजता भेटू. धन्यवाद सर. थँक्यू.